श्लोक सुरुवात करते मी. नमो आधिबोधात्मरूपा परेशा, नमो हंस नारायणा निर्जरेशा, नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा. जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेशाला वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते, प्रभू श्री रामरायाला वंदन करते, हनुमंताला वंदन करते, समर्थांना वंदन करते आणि श्रोते तुम्ही जगदीशाच्या मूर्ती म्हणून तुम्हा सगळ्यांना वंदन करते. आपलं मनाचे श्लोकांचं चिंतन चालू आहे. पुढच्या काही श्लोकांकडे बघायचं आहे आणि नुपेक्षी कदा रापद असाभिमानी हा जो संच आहे तो आपला सध्या चालू आहे अभ्यासाचा. त्याचं चिंतन आपण करतो आणि आज आपण काय करणार आहोत तर पुढच्या दोन श्लोकांकडे बघणार आहोत. तर ते दोन श्लोक कुठले आहेत ते आधी म्हणून दाखवते. त्याच्यामधला पहिला श्लोक जो मी म्हणणार आहे तो सगळ्यांनाच पाठ असतो. म्हणजे इतर बाकीचे अगदी पहिला मनाचा श्लोक जरी नाही आला तरी हा आत्ता श्लोक जो मी घेणार आहे तो अगदी सगळ्यांना पाठ असतो. तो 30वा श्लोक आणि त्याच्या पुढचा 31वा श्लोक असे दोन श्लोक. म्हणजे त्याच्या पुढचा श्लोक घ्यावा का असा मला मोह होत होता आज. म्हणजे अहिल्याशिळे राघवे मुक्त केले तो पुढचा श्लोक आहे 32वा. तो आज अगदी घ्यावासा वाटत होता. पण या दोन श्लोकांवरच इतकं मटेरियल मिळालं आणि इतका काही अभ्यास झाला या दोन श्लोकांवर तर तो इकडे त्याचं चिंतन इकडे मांडण्यासाठी मग तो पुढचा श्लोक आपण पुढच्या वेळेला ठेवतो आहोत. म्हणून पुढच्या वेळेला पण आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने ते अहिल्याशिळे राघवे मुक्त केली हे काय काय शिकवणार आहे हे आपण पुढच्या महिन्यात बघणार आहोत. पण आज मात्र हा प्रसिद्ध श्लोक आधी जो आहे 30वा तो आधी म्हणते आणि त्याचा पुढचा 31वा मनाचा श्लोक हे दोन श्लोक आज आपण घेणार आहोत. आधी श्लोक म्हणून दाखवते. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे, जयाची लीला वर्णिती लोकतींनी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. हा 30वा मनाचा श्लोक. याच्यावर चिंतन आज आपण करणार आहोत. आणि त्याचा पुढचा जो आहे. महासंकटी सोडिले देव जेणे, प्रतापे बळे आगळा सर्व गुणे, जया ते स्मरे शैलजा शूलपाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. तर आपल्याला काय करायचं तर आज या दोन श्लोकांवर आपल्याला चिंतन करायचं आहे. आणि हा आत्ताचा जो पहिला आपण मी म्हटलं की तो प्रसिद्ध श्लोक आहे आणि तो प्रसिद्ध या कारणासाठी आहे की तो प्रभावी आहे. म्हणजे जेव्हा आपण तो श्लोक म्हणतो फक्त म्हणायला जेव्हा आपण लागतो तेव्हा काय होतं की आपण हा श्लोक फक्त आपण सगळ्यांनी अनुभवला असेल बघा. आपण सगळेजण हा श्लोक जेव्हा फक्त स्वच्छ खड्या आणि जोरात असं म्हणतो फक्त फक्त मुखाने म्हटला तरी आपल्या समोर काय होतं माहितीये का. आपल्या समोर स्वतः समर्थ उभे आहेत आणि धीर गंभीर आवाजात ते आपल्याला जणू हा श्लोक सांगत आहेत स्वतः. आणि त्यांच्या हातात एक कुबडी आहे, उजवा हात त्यांनी वर केला आहे. हे सगळं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. आणि जे तळमळणारे जीव आहेत त्या तळमळणाऱ्या जीवांना जणू ते सांगत आहेत की समर्थाची या सेवका वक्र पाहे, की तुझ्याकडे कोणीही वक्र नजरेने पाहू शकणार नाही. समर्थाच्या सेवकाकडे कोणीच वक्र नजरेने पाहू शकत नाही असं जणू ते आपल्याला सांगतायत समर्थ स्वतः त्यांच्या आवाजामध्ये. म्हणजे जे तळमळणारे जीव आहेत त्यांना ते धीर देत आहेत, त्यांना ते आश्वासन देत आहेत, त्यांना ते जर कुठे ते खाली पडले असेल त्यांना वर उचलू पाहतायत. असा सगळा भाव आपल्या मनात निर्माण होतो जेव्हा हा श्लोक फक्त आपण आपल्या मुखाने उच्चारतो. म्हणजे आपण दास आहोत की नाही ते पुढची, हे फक्त म्हणतानाच एवढा सगळा भाव आपल्या आतमध्ये भरून येतो. या श्लोकामध्ये समर्थ जणू आपल्याला आवाहन करत आहेत, म्हणजे बोलवत आहेत. कशासाठी बोलवत आहेत ते की या रामावर विश्वास ठेवा. कारण तेवढा विश्वास समर्थाची या सेवा का वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. या भूमंडळामध्ये असं कोणीही नाही जो समर्थाच्या सेवकाकडे वक्र म्हणजे वाकड्या नजरेने पाहिल. म्हणून या समर्थ म्हणतात या रामावर विश्वास ठेवा असं जणू समर्थ आपल्याला आवाहन करत आहेत. पण एक मुख्य म्हणजे समर्थाचा हा जो सेवक आहे म्हणजे सेवकत्व स्वीकारणारा असा जो दास आहे त्यांनी पुरेपूर ते सेवकत्व पत्करलं पाहिजे एक. आणि दुसरं हा जो सेवक आहे तो कधीतरीच त्याची सेवा करणारा असा नाहीये.
हा सेवक जो आहे तो त्याच्या जीवनातलं प्रत्येक कार्य जे आहे बघा, किती किती आपल्याला कसं शिकायचंय बघा. हा श्लोक कोणासाठी, कुठल्या सेवकासाठी, सॉरी, कुठल्या सेवकासाठी, की ज्यांनी प्रत्येक कार्य स्वतःच्या आयुष्यातलं हे रामाचं कार्य म्हणून स्वीकारलेलं आहे. आणि असा जो निष्ठावंत, सामर्थ्यवंत, वैराग्यवंत असा साधक कार्यकर्ता आहे, नुसताच कार्यकर्ता नाहीये, साधक कार्यकर्ता आहे, त्यालाच हा भाव समर्थ जो म्हणतायत तो बाळगता येतो. म्हणजे हा प्रसंगाने कोणीतरी भगवंताचं स्मरण करणारा असतो एखादा. म्हणजे काय, आता काहीतरी प्रसंग आहे म्हणून आज माझा वाढदिवस आहे म्हणून मला स्मरण, किंवा सकाळी उठल्यावर, दुपारी झोपताना, असं प्रसंगाने भगवंताचं स्मरण करणारा जो आहे, किंवा हा देवळात जाऊन परत येणारा आहे. म्हणजे तेवढ्या पुरतच आपलं काय ते नातं असतं, देवळात जाणं आणि मग परत येणं. प्रसंगाने त्याचं स्मरण करणारा, किंवा ठराविक माळा करणारा. माळा करताना पण आपण मोजून करतो की किती माळा करायचे आहेत हे मोजणारा, किंवा रामचरित्र सांगणारा, बरं का, पुढे जाऊन रामचरित्र सांगणारा आणि रामचरित्र ऐकणारा पण. कारण सांगणाऱ्याचं काय होतं, जेव्हा तो सांगत असतो तेवढ्या पुरतच त्याचं अनुसंधान टिकलेलं असतं. आणि ऐकणाऱ्याचं पण जेव्हा तो ऐकतो आहे आणि तिकडून परत त्या फोरम मधनं बाहेर निघालो, तर आपलं परत जैसे थे, परत आपला प्रपंच चालू. मग समर्थ जेव्हा म्हणतायत की समर्थाची या सेवका वक्रप आहे, हे कुठल्या साधकासाठी किंवा कुठल्या सेवकासाठी किंवा कुठल्या भक्ताबद्दल हे सगळं बोलणं चाललं आहे, त्यावर हे सगळं थोडं पुढे चिंतन आपण आज करणार आहोत. कारण मागच्या 2 श्लोकांमध्ये आपण हे पाहिलं होतं की त्या रामाने त्या भक्ताचं रक्षण करण्याची प्रतिज्ञाच घेतलेली आहे. आणि प्रतिज्ञा घेऊन तो थांबलेला नाहीये. तो आयुध वगैरे घेऊन, मग आपण कोदंडधारी राम कसा आहे हे सगळं आपण मागच्या वेळेला पाहिलेलं आहे, की पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे, किंवा तो कोदंडधारी राम कसा आहे, कसं तो त्याचं संरक्षण करतो. असा हा जो राम आहे, असा सर्व सामर्थ्य असलेला राम, त्याचं जर दासत्व आपल्याला स्वीकारायचं असेल, तर मग ते दासत्व कसं असतं, हा हे सगळ्या या सगळ्याचं चिंतन आपण करणार आहोत. कारण अशा दासाचं त्रिभुवनात कोणीही काही बिघाड करू शकत नाही. कारण त्याच्याकडे वाईट नजरेने, वाकड्या नजरेने कोणी पाहूच शकत नाही. आणि हा दास कसा आहे याचं स्वतः समर्थांनीच एका ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आज आपण बरचसं काय करणार आहोत, हे श्लोक समजून घेताना जिकडे 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 आपल्याला शक्य आहे तिकडे आपण इतर प्रमाण, बाकी संतांचे प्रमाण हे आपण आधाराला घेणार आहोत. कारण ती संतांची वचनं जरी आपण समोर ठेवली नाही तर आपण कधी ऐकणार आहोत सगळे. त्या निमित्ताने आता आज चिंतन करायला बसलेलोच आहोत, आज अभ्यास करायला बसलेलोच आहोत, तर त्या निमित्ताने आपलं चिंतन होतं आणि इतर संतांची वचनं आपल्या कानावर पडतात. आणि इकडून तिकडून सगळीच संत एकसारखी बोलतायत. आणि इकडे तर आता आपण आधाराला जे घेतलेलं आहे की हा दास कोण आहे, कोणाकडे वाईट नजरेने कोणी पाहू शकत नाही. म्हणजे आपल्याला काय वाटतं, आपण थोडंसं काहीतरी करतो आणि मग आपल्याला असं वाटत असतं की माझ्याकडे कोणी वाईट नजरेने पाहू शकणार नाही. आणि आमचे डॉक्टर काका खूप छान त्यांच्या प्रवचनामध्ये असं सांगतात, म्हणजे जर कोणी वाईट नजरेने आपल्याकडे पाहत असेल, त्यांनी प्रवचनात हे सांगितलेलं आहे की जर का कोणी वाईट नजरेने आपल्याकडे पाहत असेल तर त्याचा अर्थ आपण दास असतो का, असे विपरीत अर्थ आपण काढू नयेत. मग दास नक्की कोण, हे समर्थांच्याच शब्दामध्ये आपण ऐकायचा प्रयत्न करूया. ते आता जो आधाराला त्यांचा श्लोक, एक श्लोक घेतलाय, तो श्लोक खूप मोठा आहे. पण त्या मोठ्या श्लोकामधले काही चरण आपण इकडे घेत आहोत. कारण त्या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला सांगतायत की दास कधी आपण स्वतःला म्हणून घ्यायचंय. म्हणजे आपल्याला आपल्या कल्पना असतात आपल्याबद्दलच्या की आपण त्याचे दास आहोत, आपण त्याचे सेवक आहोत, आपण त्याचे भक्त आहोत. मग हा दास कोण आहे याबद्दल समर्थांच्याच शब्दात आपण ते ऐकूया बरं का. ते वाचून दाखवते समर्थांचाच श्लोक. समर्थ त्यांच्या स्फुट अभंगांमध्ये असं म्हणतायत की भव्य रूप अति सुंदर दीक्षा, राम नाम स्मरणे करी भिक्षा. तो भिक्षा मागतो आहे आणि रामाचं स्मरण करून. आणि आपण हे सगळं करतो का, हे आपण विचार करायचा आहे. भव्य रूप अति सुंदर दीक्षा, राम नाम स्मरे करी भिक्षा. वृत्ती होईल उदासीन जेव्हा, रामदास म्हणणे मग तेव्हा.
कधी म्हणायचं रामाचा दास कधी 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 हे सगळं पुढे दिलेलं आहे. वाचून दाखवते श्लोक. समर्थ पुढे असं म्हणतात, शुद्ध भक्ती हरीची करी पूजा, विश्व आहे आपणा सम बोजा, शांती पूर्ण बरवी धरी जेव्हा, संपूर्णपणे अंतरंगामध्ये ज्यांनी शांती धरली आहे, शांत अवस्था ही ज्याची सहज अवस्था आहे, रामदास म्हणणे मग तेव्हा. पुढे समर्थ म्हणतात, विमल ज्ञान वदे जगी स्पष्ट. तो स्पष्टपणे जगाला, विमल म्हणजे ज्याला मळ नाही असं ज्ञान म्हणजे काय हे जगाला सांगू शकतो, कारण ते त्याला स्वतःला पटलेलं असतं. समर्थ म्हणतात, विमल ज्ञान वदे जगी स्पष्ट, ब्रह्म निर्गुण कळे जगी श्रेष्ठ, सर्व माईक असे कळो जेव्हा, रामदास म्हणणे मग तेव्हा. हे सगळं माईक आहे असा दृढ विश्वास, अपरिवर्तनीय विश्वास ज्याचा झालेला आहे, तो दास असतो रामाचा. पुढे समर्थ म्हणतात, बोलणे प्रचितीचे जगी मान्ये, निववू जो सकळा प्रती जाणे. तो सगळ्यांना निववू शकतो, तो बाहेर जाऊन काम करू शकतोय. तो मी बरा, माझं ब्रह्म बरं, असा तो एका ठिकाणी बसलेला नाहीये समर्थांचा दास. तो बाहेर गेलाय. प्रचिती त्याला जी आलेली आहे ती लोकांना पण पटलेली आहे. तो लोकांना पटवू शकतोय, त्याला जे सांगायचंय ते. असा हा दास आहे. समर्थांचा महंतच जणू आपण ऐकतोय. आणि हा महंत हा दासच आहे. हा अनुभवी आहे, हा साक्षात्कारी आहे. आणि हा परत एवढं सगळं असून तो दास पण आहे. समर्थ म्हणतात, बोलणे प्रचितीचे जगी मान्ये, निववू जो सकळा प्रती जाणे, वांछित जन सज्जन जेव्हा, रामदास म्हणणे मग तेव्हा. आणि शेवटी घेतलंय, निश्चये करी राम उपासना, राम नाव राम नवमी रघोत्तम पूजना. तो रामनवमीचा उत्सव करतो, म्हणजे तो इतर पण उत्सव साजरे करतो. त्या उत्सवांमध्ये तो सगळ्यांना सामील करून घेतो आणि भव्य पद्धतीने सगळं करतो. तृप्त होती द्विज याचक जेव्हा, रामदास म्हणणे मग तेव्हा. हा किती मोठा अर्थ झाला. कारण आपण आपल्याला दास समजत असतो आणि असे दास जेव्हा आपण होतो, मग त्याला हे म्हणता येतं, त्याच्या मुखात हे बळ असतं. कुठलं, की समर्थाची या सेवका वक्र आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे. आणि वक्र इतर लोकांनी पाहणं सोडा, म्हणजे आपण इतर लोकांनी आपल्याकडे वाईट नजरेने पाहू शकत नाही असा अर्थ तर आपण घ्यायचाच आहे. पण बऱ्याच वेळा आपणच आपल्याकडे वाईट नजरेने पाहत असतो. जर आपण दास असू तर तो आपल्याला आपल्याकडे स्वतःकडे पण वाईट नजरेने पाहू देऊ देत नाही असा अर्थ आपण समजून घ्यायचा आहे. आणि हे समजून कसं घ्यायचं, हे समजून घ्यायला आपण समर्थांचंच उदाहरण बघतोय. कारण समर्थांचं जर आपण चरित्राकडे पाहिलं, आपण मुद्दाम थोडा वेळ जास्त आज समर्थांबद्दल बोलणार आहोत किंवा ऐकणार आहोत. त्याचं कारण असं की पुढच्या आठवड्यामध्ये दासनवमी आहे आणि हे 9 दिवस म्हणजे 25 तारखेला दासनवमी आहे आणि हे सगळे आता खरं म्हणजे नवमीचे दिवस आहेत. आणि माझ्या ओळखीपैकी बरेच जण, तुमच्यापैकी पण बरेच असतील, सध्या पारायण करतोय आपण दासनवमीचं. म्हणून समर्थांबद्दल जर काही जास्त बोललं गेलं, जास्त बोललो आपण, तर ते योग्यच ठरेल. कारण दासनवमीचे सध्या दिवस आहेत आणि 25 तारखेला नवमी आहे तिथी. समर्थांच्या चरित्राकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला माहितीये की सुरुवातीचे 12 वर्ष त्यांनी तप केलं आणि नंतर ते तप झाल्यानंतर जेव्हा ते तीर्थाटनाला निघाले तेव्हा त्यांनी पूर्ण देशाचं अवलोकन केलंय. कसे फिरले असतील ते, त्यांच्या अंगात वस्त्र फक्त छाटी आणि तेवढं असताना ते ठिकठिकाणी फिरलेत. आणि हे फिरताना अन्न मिळेलच याची शाश्वती नाहीये. वेगवेगळे प्रदेश, वेगवेगळे प्रांत, वेगवेगळे त्याच्यामध्ये जे काही त्यांना वातावरण असेल सगळीकडचं वेगळीकडचं सगळं, थंडी, वारा, ऊन, पाऊस हे सगळं त्यांना सहन करावं लागलं होतं. आणि एवढं सगळं बघताना समाज कसा होता हे त्यांना दिसत होतं. तर समाज जो होता तो कायमच स्वार्थी होता. माझं जर बरं असेल तर सगळं ठीक चाललंय. आणि मग जेव्हा असा प्रवास करता करता, खडतर प्रवास करता करता जेव्हा समर्थ हिमालयामध्ये पोहोचले, तर आपल्याला समर्थांनी हिमालयामध्ये हिमकुंडात उडी घेतलेली ही आपल्याला माहिती आहे. कारण त्यांनी असा विचार केला की हे सगळं जग जे आहे ते माईक आहे आणि हे असं असताना मी हा देह वाचवायचा कशाला. समर्थाची या सेवका वक्रप आहे हा विचार चाललाय बरं का आपला. आणि समर्थ म्हणजे स्वतः सर्व समर्थ सामर्थ्यवान असं कोण, तर प्रभू राम.
तर समर्थाची या सेवका वक्र असं जेव्हा ते म्हणतायत, समर्थ असं जेव्हा म्हणतायत, तेव्हा ते रामाबद्दल बोलतायत. आणि स्वतः जेव्हा इथे समर्थ असा विचार करतायत, की मी हा देह कशासाठी वापरायचा आता? काय प्रयोजन त्याचं? बघा समर्थ असं म्हणतायत, की प्रपंच माया मिथ्या आहे. वैराग्य, भाग्य अचळप आहे. समर्थांनी काय केलं तर त्यांना हे माहित होतं, की प्रपंच ही माया आहे आणि ती मिथ्या आहे. आणि वैराग्य जे आहे ते मात्र अचळ म्हणजे शाश्वत आहे. समर्थ विचार करतायत प्रपंच माया मिथ्या आहे. वैराग्य वैराग्य भाग्य अचळप आहे. ज्ञान विज्ञान सिद्धची आहे. परब्रह्म स्वये निज वस्तू. ते परब्रह्म जे आहे ते माझीच निज वस्तू आहे, माझ्या आतमधली असलेली. जर हे सगळं खरं असलं तर मी हा मिथ्या देह कशासाठी वापरायचा? आणि म्हणून समर्थांनी काय विचार केला, की हा देह टिकवायचं प्रयोजन काय? म्हणून त्यांनी ती हिमकुंडामध्ये उडी मारलेली आपल्याला माहितीये. आणि हिमकुंडामध्ये जेव्हा त्यांनी उडी मारली, तेव्हा बघा काय लिहून ठेवलेलं आहे त्यांच्याबद्दल, की म्हणवनी हिमालय कुंडी समर्थ बुडी देती. ही उडी मारली त्यांनी. पण रघुनाथजी समर्थासी वरीच्या वरी धरिती. जरी समर्थांनी उडी मारली तरी समर्थाची या सेवका वक्र पाहिजे. आपला विचार जरी आपल्या उलटा गेला तरी त्याला थांबवलेलं आहे, त्याला वाचवलेलं आहे, त्यांना वाचवलेलं आहे समर्थांना. वक्र नजरेने आपण पण आपल्याकडे पाहू शकत नाही. असं छान एक आपण या दृष्टांतामधनं आपण एक छान सिद्धांत शिकू शकतो, की आपणही आपल्याबद्दल उलटा विचार करू शकत नाही होत तिथे. काय प्रयोजन? का मला तुम्ही वाचवलं? असं जेव्हा समर्थांनी प्रभू रामरायांना विचारलं, तेव्हा प्रभू रामराया जणू असं म्हणतायत, की तुम्हासी जगदोद्धार करणे आहे. का तुम्हाला वाचवलेलं आहे? तेव्हा प्रभू श्रीराम असं म्हणतायत, की तुम्हाला काय करायचं आहे? तर तुम्हाला जगदोद्धार करायचा, फक्त स्वतःसाठी नाही तो देह. तुम्हासी जगदोद्धार करणे आहे. तुमची तनू ते आमुची तनूप आहे. किती सुंदर आहे. म्हणजे तुमची काया वाचवण्याचं काम हे आमची काया करती आहे. आमचा देह तुमच्या देहाला वाचवतो आहे. तुमची तनू ते आमुची तनूप आहे. दोन्ही तपे तुमची रक्षिली काया धर्मस्थापना कारणे. म्हणजे धर्माचं स्थापन तुमचं करून तुम्हाला करायचं आहे पुढे. म्हणून आतापर्यंतचे 2 तप आम्ही केलेलं आहे. तुम्हाला सांभाळलेलं आहे आणि यापुढे मात्र आता तुम्हाला कार्य करायचं आहे. म्हणजे जेव्हा आपण प्रभू रामरायाचं कार्य, आपल्या आयुष्यातलं प्रत्येक कार्य हे जेव्हा आपण प्रभू रामरायासाठी आहे किंवा आपलं आराध्य दैवत जे आहे प्रत्येकाचं, कोणाचं दत्त असेल, कोणाचे स्वामी समर्थ असतील, कोणाचे गजानन महाराज असतील, असू देत. हे सगळे तत्व एकाला येऊन मिळतायत. आपलं काय असतं बऱ्याच वेळा, की आपण प्रपंच आणि परमार्थ या 2 गोष्टी वेगळ्या ठेवलेल्या असतात आणि तिकडे आपली सगळी गडबड होऊन जाते. कुठलं तरी प्रापंचिक काम करणं म्हणजे ते काम आहे असं आपण समजतो. जोपर्यंत आपण प्रत्येक काम जे आहे ते त्याचं काम असं समजून कार्य करत नाही, तोपर्यंत आपण खरे त्याचे सेवक, त्याची आज्ञा सांभाळणारे होतच नाही. आणि असं जर आपण कार्य केलं तर मग तो आपल्याला सांभाळतो आहे. समर्थाची या सेवका वक्रप आहे. अजून एक उदाहरण आपण बघू शकतो बघा. समर्थांचंच उदाहरण घेऊया. कारण हे नवमीचे दिवस आहेत सध्या. बरीच उदाहरणं आपल्याला समर्थांच्या चरित्रामधनं किंवा समर्थांच्या शिष्यांची अशी बरीच उदाहरणं आपल्याला मिळू शकतात. आपण वेगळं एक उदाहरण घ्यायचा प्रयत्न करतोय. कारण कल्याण स्वामींचं वगैरे आपल्याला बऱ्याच वेळा माहिती असतात काही प्रसंग घडलेले. कल्याण स्वामी आणि समर्थांचे किंवा समर्थांच्या चरित्रामधले काही ठळक प्रसंग आपल्याला माहिती असतात. एक समर्थ शिष्य होता. त्याचं नाव होतं मुसळ नाम. एका वेगळ्या शिष्याचा मुद्दाम आपण समर्थाची या सेवका वक्र हा विषय चाललाय. आणि समर्थांचा एक शिष्य होता मुसळ नाम. त्याच्या आयुष्यात काय घडलं आहे ते आपण बघायचा प्रयत्न करणार आहोत. हा जो समर्थांचा शिष्य होता तो समर्थांचे बरेच तरुण शिष्य जे होते त्याच्यापैकी एक होता. म्हणजे समर्थ जेव्हा तीर्थाटन करून परत येत होते, आपण मागच्या वेळेला एकदा बोललो होतो हे, की समर्थांचं ओव्हरऑल काय म्हणतात आपण ते अपिअरन्स असा होता, की समर्थांना एकदा कोणी पाहिलं तर समर्थांच्या मागेच यायचे. म्हणजे आपण हा उल्लेख एकदा केला होता असं मला वाटतं, की समर्थांचं करिश्मा जो होता तसंच शंकराचार्यांचा होता. म्हणजे पायी झपझप चालल्यानंतर लोकांनी सगळं विसरून जावं त्यांच्या मागे आणि बहुतेक आपणही तेच केलं असतं. समर्थांना जर असं बघितलं असतं तर आपणही तेच केलं असतं.
आणि असं समर्थ जेव्हा परत येत होते तीर्थाटनावरनं, तेव्हा बरेच तरुण कार्यकर्ते असे त्यांना मिळाले होते. आणि या बऱ्याच तरुण कार्यकर्त्यांपैकी मुसळराम नावाचा एक कार्यकर्ता एक तरुण कार्यकर्ता, शिष्य असा समर्थांना मिळाला होता. मुसळरामाबद्दल असं सांगितलं जातं, समर्थ प्रतापामध्ये याची नोंद आहे. समर्थ प्रताप ग्रंथ आजही आहे आणि तो आपल्याला सगळ्या नोंदींसकट तो आहे. आणि समर्थ प्रताप असं म्हणतो मुसळ रामाबद्दल की मुसळ करी मुसळ नामा, ती मुसळ त्याच्या हातात एक असायची. म्हणजे त्या मुसळ रामाचं नाव का मुसळराम पडलं, कारण त्या शिष्याकडे त्याचं नाव राम असेल, त्याच्या हातात नेहमी एक मुसळ असायची. तर मुसळ करी मुसळ नामा, त्याचं नाम का पडलं ती मुसळीमुळे. मुसळ करी मुसळ नामा, मुसळी हनुमानाचा दावी महिमा. ही मुसळ जी त्याच्या हातात होती ना, ती हनुमानाचा महिमा दाखवणारी होती, असं समर्थ प्रतापकार म्हणतायत. पुढे असं ते म्हणतात की गंगातीरी धोंडरीत सामर्थ्य सीमा. धोंडरीत म्हणजे धोंडराई नावाचं गाव होतं. आणि गंगातीरी म्हणजे गोदावरीच्या शेजारी होतं ते, आणि गोदावरीचा एकदा पूर आला होता त्याला. आणि त्या गावामध्ये पूर आला असताना पण त्या नदीमध्ये मुसळ त्यांनी उभी केली होती त्याच्या हातात असलेली त्या रामाने. आणि सगळं गाव जरी वाहून गेलं तरी ती मुसळ तशीच्या तशी उभी होती, त्यांनी जी रोवली होती तिथे या रामाने. म्हणून तेव्हापासून त्याचं नाव मुसळ नाम रामा, तर मुसळराम असं त्याचं नाव पडलं होतं. म्हणजे गंगातीरी धोंडरीत सामर्थ्य सीमा महापुरी मुसळ रोविली, असं त्याच्याबद्दल समर्थ प्रताप मध्ये लिहिलेलं आहे. आणि इथूनच बाजूला मसूर नावाचं गाव आहे. आणि मसुरात एक तेव्हा उत्सव झाला होता रामाचा. आणि समर्थ स्वतः त्या मसुरात अ, त्या उत्सवासाठी, रामाच्या उत्सवासाठी गेले होते. आणि मसुरातला हा उत्सव संपल्यानंतर जेव्हा समर्थ परत गेले घळीमध्ये, तेव्हा काही शिष्य मुसळरामासकट त्याच गावी राहिले होते. आणि मग त्यांची नेहमीची दिनचर्या चालत असत. आणि तो उत्सव झाल्यानंतर एके दिवशी जेव्हा मुसळराम भिक्षा मागण्यासाठी सकाळी गावात गेले होते, तेव्हा तिकडचा एक पठाण होता. म्हणजे त्या मसुरात एक काय म्हणूया आपण तंटेखोर असा एक प्रधान होता, पठाण होता. आणि तो पठाण त्याच्याबरोबर कायमच काही त्याचे लोक असायचे, इतर पठाण त्याच्याबरोबर असत. आणि भिक्षा मागताना जेव्हा मुसळराम सकाळी भिक्षा मागायला गेला, तेव्हा हा पठाण तिकडे समोर होता. त्याच्याबरोबर त्याचे काही हस्तक पण असतील त्याच्याबरोबर तेव्हा. आणि याला थांबवलं गेलं मुसळरामाला. भगवं वस्त्र दिसलं असेल आणि त्याला थांबवलं गेलेलं. हातामध्ये मुसळ होती साधी छोटीशी. आणि भिक्षा मागताना त्याला जबरदस्ती खेचून ओढून आणलं त्या इतर हस्तकाने त्या पठाणाच्या. आणि आणि त्या पठाणाने समोर बोलवून त्याला सांगितलं की हमें काही कोई करामत बताओ, म्हणजे काही करामत, काही चमत्कार तू करून दाखव. भगवे वस्त्र घालतोयस ना तू, आणि ती करामत दाखवल्याशिवाय तुला काही सोडणार नाही म्हणे. आता काय बोलायचं अशा लोकांसमोर, आणि अशा लोकांसमोर का काही करामत करून दाखवावी खरं म्हणजे आपण. आणि रामाने काय केलं असेल तर तो शांत बसला, त्याच्या ध्यानामध्ये समर्थ होते. आणि तो आतून नाम स्वस्थपणे नाम घेत होता. पण त्यांचं वाढत चाललं, त्याला ते सगळेच डिवचायला लागले. आणि समोरच एक मोठा लंगर म्हणजे असा लोखंडी असा समोर 1.25 मानाचा लंगर होता. आणि त्याच्यामधल्या एका पठाणाने असं सांगितलं की तुझ्यात हिंमत असेल, तुला जर शक्य झालं तर तू काय कर, तर हा 1.25 मानाचा लंगर जो आहे तो आम्हाला ओढून दाखव. आता ते ओढणं शक्यच नाही, लोखंडी एवढं मोठं काय पडलंय समोर ते. आणि ते ओढून दाखव. ओढलं नाहीच तरी चालेल म्हणून त्या पठाणाने सांगितलं, हलवून तरी दाखव. आता हे पण करायला मुसलराम काहीच आधी करत नव्हता. पण काही करत नव्हता म्हणून त्याला मारायला लागले, शिवीगाळ करायला लागले. तेव्हा मुसळरामाने काय केलं, तर त्याच्या हातामध्ये एक छोटी जी लाकडी मुसळ होती. तर त्याला लोह्याचं खरं म्हणजे हलवायला सांगत होते. मुसळरामाने काय केलं, तर हातामधली मुसळ, कारण इतर शिष्य जे होते समर्थांचे शिष्य, ते बहुधा हातामध्ये कुबडी घेऊन असत. आणि मुसळरामाकडे मात्र हातात मुसळ होती. त्यांनी काय केलं, ती मुसळ जी होती ती समोर टाकली त्यांच्या. आणि सांगितलं की आधी तुम्ही सगळ्यांनी काय करा, तर ही साधी लाकडी मुसळ आम्हाला हलवून दाखवा, मग बघूया पुढचं काय ते. असं मुसळ समर्थाची या सेवका वक्र पाहे, हा आपला विचार चालू आहे. येतं कुठून, येते ताकद येते कुठून. तसं सेवकत्व जेव्हा आपण करतो तेव्हा त्याला समोर येऊन उभारावंच लागतं आपल्याला. ती साधी लाकडी मुसळ टाकली आणि सांगितलं याला हलवून दाखवा. आणि मग ते पठाण काय काय उलट सुलट खाऊन एवढं शरीर त्याचं झालं असेल. आणि ते सगळे असे आले एवढे मोठे उंच, आणि त्यांना ती साधी लाकडी मुसळ हलवता आली नाही. आणि ती आली नाही तरी त्यांना कळत नाहीये, तरी त्यांचे डोळे उघडलेले नाहीत. त्यांना करामत खरं म्हणजे बघायची होती, आणि ही करामत आहे हे त्यांना कळत नाहीये.
मग त्यांनी त्याला अधिकच मारायला सुरू केलं. आणि जेव्हा इतका राग आला त्या मुख्य पठाणाला, की त्यांनी एका सेवकाला त्याच्या आज्ञा केली, की याला गोळी मारा. आणि जेव्हा गोळी मारण्यासाठी दुसऱ्या सेवकाने त्याच्या माणसाने जेव्हा बंदूक काढली, तेव्हा तिकडे समर्थ प्रकट झाले आहेत, अशी समर्थ प्रतापामध्ये नोंद आहे बरं का. समर्थ तिकडे प्रकट झाले आणि त्याच्या कानफडात एक मारलेली आहे जोरात त्या दोघांच्याही. जो तो गोळी मारणारा होता आणि हा मुख्य पठाण जो होता. आणि असे कितीतरी उदाहरणं आपण समर्थ शिष्यांबद्दल किंवा समर्थांचं चरित्र आपण जेव्हा वाचतो आपल्याला वेगवेगळे प्रसंग दिसत असतात. आणि हे प्रसंग का आपण घेतो आहोत, का ऐकतो आहोत? कारण आपली मनोभूमी आपल्याला तशी तयार करायची असते. कुठेतरी तरी आपली निष्ठाच कमी पडते. नाम घ्या असं आपल्याला खरं म्हणजे सांगता येते. पण नाम फक्त घेतल्याने काय होणार आहे? काय चमत्कार होणार आहे? असं आपल्याला वाटत असतं. आणि हे जे नाम घ्या असं जे म्हणणं आहे संतांचं, ते अर्थवादाचं बोलणं आहे असं आपल्या सगळ्यांना वाटत असतं. तो अर्थवाद नसून आपली निष्ठा कमी पडते हे आपल्याला कळतच नाही. आणि म्हणून अशा उदाहरणामधनं आपल्याला काय होतं, की आपली मनोभूमी तयार होत असते, की हे असं होतंय बरं, हे असं होतच. फक्त आपली निष्ठा कमी पडते आणि म्हणून आपल्या बाबतीत असं काहीच होत नसतं. आणि जे काही थोडं बहुत आपण नाम घेत असतो, त्याच्यावरनं देवाकडनं मात्र आपण भरपूर अपेक्षा ठेवत असतो. आणि मग देव आपलं काहीच करत नाही असं आपल्याला वाटत असतं. आणि खरंच आपण त्या पद्धतीनं त्याचं सेवकत्व पत्करलं, तर तो आहेच आपल्या बाजूला, आपलं रक्षण करायसाठी उभा. बघा, दास होणं म्हणजे काय? याचा विचार आता आपण थोडा वेळ करणार आहोत पुढे. आणि दास म्हणजे काय? दास शब्दाचा अर्थ काय? मला असं वाटतं मागच्या वेळेला आपण मृत्यू निरूपण, मृत्यूविषयी आपले 1-2 आपले सत्र झाली होती बरं का. आणि त्याच्यामध्ये एक उल्लेख केला होता मी, की मृत्यूबद्दल जेव्हा बोलायचं होतं, तेव्हा असं झालं, की परमपूज्य डॉक्टर काकांचा एक लेख मला मिळाला. आणि त्या लेखावरनं मृत्यू म्हणजे नक्की काय ते निरूपण आपल्याला खूप छान करता आलं आणि त्याच्यावर चिंतन आपलं खूप छान झालं. मला आठवतंय त्याचा उल्लेख मागच्या वेळेला मी केला होता. आणि आजही कृपा, संतांची कृपा, सद्गुरूंची कृपा होते कशी? बोलायचंय दासाबद्दल. आणि परमपूज्य डॉक्टर काकांचा 1989 सालचा दासनवमी विशेषांक सज्जनगण मासिकात 1989 साली लिहिलेला. दासनवमी, आता दासनवमीचेच दिवस आहेत सध्या. दासनवमी विशेषांकामध्ये डॉक्टर काकांचा एक लेख आहे. त्याच्यामध्ये दासाचे 11 अर्थ परमपूज्य डॉक्टर काकांनी लिहिलेले आहेत. अजून काही वेगळा आपल्याला अनुभव येत असतो का हो? असं मुकुट घालून देव समोर आपल्या येतो का अनुभव द्यायला? एखाद्या विषयाचा अभ्यास करायचा, तो विषयाचा समोर येऊन उभं राहणं, याच्यापेक्षा वेगळं काय असतं? वेगळा चमत्कार काय असतो? आणि आता आपण पुढे जे चिंतन करणार आहोत पुढच्या 10-1 मिनिटं, त्याच्यामध्ये त्या लेखामध्ये दासाचे जे 11 अर्थ सांगितलेले आहेत, ते म्हणजे काय? त्याच्यावरनं आपल्याला दास होणं म्हणजे काय? हे आपल्यालाच कळणार आहे. आपल्याला शिकायचंय त्याच्यामधनं. आणि अजून एक थोडंसं आउट ऑफ द ट्रॅक होईल, पण बोलावंसं वाटतंय. या ज्या लेखांबद्दल या लेखाबद्दल जे सांगितलं, परमपूज्य डॉक्टर काकांचे आमच्यासारखे जे अनुग्रहित आहेत, आम्ही सगळ्यांनी एकत्र आलेलो आहोत आम्ही. आणि एक वेदांत भास्कर .org नावाची एक वेबसाईट आमच्यासारख्याच सगळ्यांनी एकत्र येऊन तयार केलेली आहे. काय होतं, बरेचसे जण नंतर प्रवचन ऐकत असतात आणि याच्यामधनं जेवढा प्रचार होऊ शकतो तेवढा करायचा आहे. म्हणून त्याचा उल्लेख करते, की त्या वेबसाईटमध्ये एक आपण साहित्य नावाचा एक कॉलम त्याच्यामध्ये ठेवलेला आहे. आणि त्या साहित्यामध्ये परमपूज्य डॉक्टर काकांनी आतापर्यंत जेवढे लेख लिहिलेले आहेत, ते सगळे लेख आपण एकत्रित करून एका मागोमाग एक तिकडे अपलोड करायचं ते काम चाललेलं आहे. ते काम अजूनपर्यंत पूर्ण झालेलं नाही, कारण लेख खूप आहेत. आणि आमच्यापैकी काही जण हे सगळे एकत्रित येऊन ते आम्ही वाटून घेतलेत प्रत्येकाने टाईप करायला. आणि ते जसे होत आहेत तसे आपण तिथे अपलोड करतो आहोत. आणि मला असं वाटतं प्रत्येक लेख म्हणजे एक स्वतंत्र प्रवचन आहे. त्याचा आपण अतिशय सुंदर पद्धतीने अभ्यास करू शकतो. जेवढा आपण त्याचा उपयोग करून घेऊ शकतो, मला असं वाटतं प्रत्येकाने त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे. कारण त्याचा उपयोग आता आपल्याला कसा होणार आहे ते आपण बघणार आहोत. नुपेक्षी कदा राम दासाभिमानी असं आपण जेव्हा म्हणतो, दास शब्द तिकडे आलेला आहे, की तो दासाची उपेक्षा तो राम कधी करत नाही. तेव्हा दास शब्दाचा अर्थ तरी आपल्याला कळला पाहिजे की नाही? मग असे वेगवेगळे लेख वेगवेगळ्या विषयांचे तिथे आपल्याला मिळतायत आणि प्रवचन पण तिकडे सगळे आहेतच आहेत. त्या लेखामध्ये दासाचे 11 अर्थ कुठले सांगितले ते आता आपण बघूया. आधी ते अर्थ जे सांगितलेले आहेत, एक श्लोकामधनं त्यांनी घेतलेलं आहे. एका श्लोकाचा आधार परमपूज्य डॉक्टर काकांनी घेतलेला आहे आणि तो श्लोक जो आहे तो अमरकोशातला आहे. म्हणजे अमरकोश अमरसिंग नावाचे जे
एक संस्कृत पंडित, मला असं वाटतं 5व्या का 6व्या दशकात ते झालेले आहेत आणि संस्कृत मध्ये हा अमरकोश उपलब्ध आहे. मला तो मधल्या काळात बराच वेळ तो उपलब्ध नव्हता, पण त्याच्यामधला त्या कोशामधला हा अर्थ आहे दासाचे. आणि गंमत अशी होणार आहे की दासाचे 11 अर्थ आहेत, म्हणजे 11 शब्द आहेत ते. 11वा शब्द दास आहे. आणि जे काही शब्द आता उच्चारले जाणार आहेत दासा संदर्भातचा, तो एकही शब्द आपण कधीही ऐकलेला पण नसतो. एखाद दोन त्याच्यामधलं ठीक आहे आपण ते शब्द ऐकले असतील, पण अगदी नक्की मी सांगू शकेन की ते शब्द आपल्याला माहिती नाहीत. आणि ते शब्द जेव्हा आपण इंटरनेटवर ते शब्द मी तरी असा, कारण मी जेव्हा पहिल्यांदा तो लेख वाचला तेव्हा ते शब्द मी इंटरनेटवर गुगलवर टाकले आणि ते शोधले, कारण ते शब्द कधीही आधी ऐकले नव्हते. आणि ते शब्द जेव्हा इंटरनेटवर टाकून वाचले तेव्हा त्याचा अर्थ सगळ्यांचा दास म्हणूनच येतो बरं का. म्हणजे तो अर्थ योग्य आहे. फक्त एवढंच की त्यात दासाचे प्रकार काय आहेत, तो दास म्हणजे नक्की कुठल्या प्रकारचा दास, याचं स्पष्टीकरण आपल्याला त्या इंटरनेटवर मिळत नाही. कारण इंटरनेटवर सगळं मिळत नसतं. आपल्याला संतांकडे जावं लागतं, आपल्याला परमपूज्य डॉक्टर काकांसारख्या संतांकडे जावं लागतं जवळ, त्याच्याशिवाय हे अर्थ कळत नसतात. त्याचे उघड उघड सगळीकडे उपलब्ध नसतात. तो श्लोक आधी वाचून दाखवते, कारण त्या श्लोकामध्ये 11च्या 11 दासाचे अर्थ आलेले आहेत. तो श्लोक असा आहे, भृत्येय दासेय दासेर दास गौप्यक चेटकाः नियोज्य किंकर प्रेष्य भुजिष्य परिचारकाः, असा हा श्लोक आहे. याच्यामध्ये 11 शब्द मी उच्चारले आणि ते 11 शब्द 11ही शब्दांच्या अर्थांचं नाव आहे. दास म्हणजे सेवक म्हणजे नोकर. आता आपण एक एक करून ते दास म्हणजे काय ते बघूया बरं का. आपला विषय आपण कुठेच सोडत नाही आहोत. आपल्या श्लोकाला धरून सगळा अभ्यास चाललाय. त्याच्यामधला पहिला शब्द जो वाचला गेला इथे आता त्या श्लोकामध्ये तो आहे भृत्य. भृत्येय दासेय दासेर असं वाचलं होतं. तर पहिला शब्द काय आहे? भृत्य. मी जे आता म्हटलं होतं की आपल्याला हे शब्दच माहित नाहीयेत आणि त्या सगळ्या शब्दांचा अर्थ दास असाच आहे. बघा ते शब्द आधी वाचून दाखवते, कारण आपल्याला उत्सुकता असते. कारण अर्थ एक एक समजवत बसले ना तर मग नंतर लांबेल आपली ती उत्सुकता. म्हणून ते शब्द आधी 10च्या 10 शब्द उच्चारून दाखवते. त्याचा अर्थ दास आहे. भृत्य एक, दुसरं दासेय, तिसरं दासेर, तिसरं, चौथं गोप्यक, चौथं चेटक, 6वं किंकर, हा एकदा शब्द आपल्याला माहिती असतो किंकर, 7वं प्रेष्य, 8वं नियोज्य, 9वं भुजिष्य, 10वं परिचारक आणि 11वा अर्थ आहे दास. आता या सगळ्या शब्दांचे अर्थ खरं म्हणजे दास असेच आहेत, पण कुठला दास हे आता आपण बघणार आहोत बरं का. कारण आपल्याला दास व्हायचंय. कारण उपेक्षी कदा राम दासाभिमानी, तो आपली उपेक्षा कधी करत नाही, त्याने कधीही दुर्लक्ष माझ्याकडे करू नयेत असं जर मला वाटत असेल तर असा दास मला व्हावं लागतं. मग त्याचे अर्थ मला समजून घ्यावे लागतात. बघा भृत्य म्हणजे काय, आता पहिल्याकडे आपण आलो. भृत्य म्हणजे ज्याचं पोषण, ज्याच्या पोषणाची जबाबदारी संपूर्णपणे स्वामीवर असते, म्हणजे त्याच्या गुरूंवर असते, असा जो असतो त्याला भृत्य असं म्हणतात. बघा प्राचीन गुरुकुळामध्ये एकदा शिष्य की त्या गुरुकुलात राहायला गेला की त्याचं पोषण कोण करत असत? जेवढे दिवस तो त्या आश्रमात राहतोय त्याचं पालन पोषण संपूर्णपणे ते ऋषीच करत असत की नाही, ते त्याचे स्वामीच करत असत की नाही. तसं असा जो, आणि तो तिकडे दास असायचा, तो जो शिष्य आहे तो तिथे दास असतो, कारण जे काही काम सांगितलेलं असतं त्या ऋषींनी, त्या ऋषी पत्नीने पण ते त्याला करावं लागतं. मग ज्याचं पोषण स्वामी करतोय अशा सेवकाला म्हणायचं भृत्य. आणि आपण कसं करावं हे, आपण संपूर्णपणे आपलं आध्यात्मिक पोषण किंवा आपलं पारमार्थिक पोषण संपूर्णपणे जेव्हा आपला असा भाव असतो की आपले स्वामी म्हणजे आपले श्री गुरु, आपले आराध्य दैवत संपूर्णपणे आपलं पोषण करतो आहे, असा जेव्हा भाव असतो, आणि जेव्हा मी प्रापंचिक काम पण माझं करत असेन तेव्हा मी दासच होते, कारण मी चाकरीच करते त्याची, आणि मग माझं नाव होतं भृत्य. आध्यात्मिक पोषण असा एक आध्यात्मिक अर्थ आपण त्याला लावून घेऊया, कारण त्याचं पोषण ते मला शिकवत असतात कायमस्वरूपी, ते मला ज्ञान द्यायचा प्रयत्न करत असतात. आणि आध्यात्मिक पारमार्थिक पोषण करणारे श्री गुरु
आणि अशा श्री गुरूंची जेव्हा मी दास होते तेव्हा म्हणायचं भृत्य, हा एक अर्थ. त्याचा पुढे दासेय. मग दासेय म्हणजे काय? दासेय म्हणजे दास किंवा दासीचं अपत्य, त्याचा पुत्र पुत्री. म्हणजे बघा प्राचीन काळी पण एक संस्थाच होती बघा या दासांची. म्हणजे राजघराण्याचा विचार करा, की जर तिकडे काही दास आहेत तर त्यांचे पुत्र किंवा जे कोण त्यांच्या घरी अपत्य जन्माला येते ते पण त्या राजाचे दासच होतात. राजे असतील किंवा श्रीमंतांच्या घरी कायम असा राबता असायचा दासांचा. मग त्यांचे पुत्र, त्यांचे पुत्र. मग आपण पण जेव्हा एखाद्या एखाद्या गुरूंचे अशा पद्धतीने आपण पालन करतो की आपल्या घराण्यातले सगळेच लोक त्यांचं पालन करतायत, तर जेव्हा आपण अशा श्री गुरूंची चाकरी करतो किंवा सेवक असतो, कारण आपल्या घरचे सगळे तिथे ते आहेत, तिथे वंशाने ते आपल्याकडे चालत आलेलं आहे, तेव्हा त्याला असं म्हणायचं की दासेय. असं वेगवेगळ्या पद्धतीने आपण पिढीजात आलेलं असतं बघा ते. मग अशा सेवकाला म्हणायचं दासेय. त्याच्या पुढचं आहे दासेर. दासेर शब्दाचा अर्थ आहे की दान देण्यास योग्य असा. 2-3 पद्धतीने आपण याचा विचार करू शकतो बरं का. दान देण्यास योग्य असा याचा अर्थ की तो संपूर्णपणे त्याची सत्ता जी असते ती गुरूंकडे असते त्याच्याबद्दलची. म्हणजे गुरूंना तो कोणाला तरी वेगळ्याला ते दानही करू शकतात, कारण त्याचं स्वतःच असं काही नसतंच. किती वेगळा अर्थ आहे बघा याचा. आणि अजून एका पारमार्थिक विचाराने जर आपण दासेय म्हणजे दान देण्यास योग्य असा, असा जर आपण विचार केला, एका वेगळ्या पद्धतीने आपण याचा विचार करतोय, ते म्हणजे सद्गुरू काय दान देणार हो? शिष्याला सद्गुरू काय दान देणार? तर ज्ञानदान देणार. तर त्या दानास योग्य असा जो असतो, कारण सगळेच ज्ञानदानासाठी योग्यच नाहीयेत. काही कर्म करण्यासाठीच असतात, काही उपासना करण्यासाठीच असतात. जे मुख्य दान श्री गुरूंना द्यायचं असतं ते म्हणजे ज्ञानदान. आणि या ज्ञानदानास योग्य असा जो आहे, अशा सेवकाला म्हणायचं दासेर. बघा आतापर्यंत आपण पाहिलं भृत्य, दासेय, दासेर. त्याच्या पुढचं एक गोप्यक. गोप्यक म्हणजे रक्षण करणारा. म्हणजे कोण रक्षण करतंय कोणाचं? तर इथे शिष्य म्हणजे दास रक्षण करतोय स्वामींचं. कितीतरी पद्धतीने आपल्याला हा विचार समजून घेता येईल. बघा आपण हनुमानाला जेव्हा बघितले, हनुमंताला, तेव्हा हनुमंताने प्रभू रामरायांचं रक्षण केलेलं आपल्याला दिसतं. कारण जे युद्ध झालं रावणाशी, तेव्हा रामाकडे या दशरथाकडे सॉरी रावणाकडे मायावी रथ होता, पण रामाकडे रथच नाही. मग रामाने काय केलेलं आपल्याला दिसतं. बऱ्याच वेळा उल्लेख असा आहे की हनुमंताच्या पाठीवर बसून, कारण हा वर गेला तर जायचं कसं वर? मग हनुमंताने उडी मारायची आणि युद्ध करायचं. आता इथे रक्षण कोणी केलं? म्हणजे स्वामीचं रक्षण कोणी केलं? तर स्वामीचं रक्षण दासाने केलेलं आहे. बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला अजून एक कथा माहिती आहे ती म्हणजे पद्मपाद जे होते. नाही पूर्ण कथा घेऊ शकणार कारण आपल्याला वेगवेगळे अर्थ घ्यायचे आणि पुढच्या श्लोकाकडे पण जायचंय आपल्याला. पद्मपाद म्हणजे शंकराचार्यांचे जे शिष्य होते, ते एकदा झोपले होते. नाही पूर्ण कथा घेते. ज्यांना अतिशय सुंदर कथा आहे. आपण इथे कधी घेतली होती की नाही मला आठवत नाही, पण आता ती इकडे आठवली आता. गोप्यक म्हणजे दास रक्षण करतोय स्वामींचं. आणि आचार्यांना काही शाक्त उपासक ते घेऊन गेले आणि त्यांना बळी देणार होते रात्रीच्या वेळेला. रात्री 12 वाजता रात्री अंधारात जंगलामध्ये, वनामध्ये काही शाक्त शक्तीचे उपासक, अघोरी उपासना जे करणारे असतात, ते नकळत कोणाच्या नकळत आचार्यांना एकटेच घेऊन गेले आणि आचार्यांसारख्या सर्वज्ञ ब्रह्मविद ब्राह्मणाला ते बळी देणार होते. आणि इथे त्यांचे शिष्य हे झोपले होते गाढ झोपेत. आणि गाढ झोपेत पण आपल्या स्वामीला पकडून ठेवणं आतमध्ये, कारण एक सूक्ष्म अंतःकरण वृत्ती जी असते, आपण जेव्हा आध्यात्मिक दृष्टीने अभ्यास करतो, या सगळ्या शास्त्राचा अभ्यास करतो, तेव्हा आम्ही गाढ झोपलो होतो असं जेव्हा सकाळी उठून आपण म्हणतो की नाही, मग मी गाढ झोपलो होतो ते आठवलं कोणाला? कोणी नोंद त्याची घेतली? जर संपूर्ण सगळे लयाला गेले होते, अंतःकरण संपूर्ण लयाला गेलं होतं,
तर नोंद कोणी घेतली? नाही, त्या शास्त्राच्या विचारामध्ये जात नाही, कारण भक्तिप्रधान सगळे श्लोक आहेत. पण एक सूक्ष्म अंतःकरण वृत्ती जागी असते, असं शास्त्र म्हणतं आणि त्या वृत्तीने आपण स्वामीला पकडून ठेवायचं असतं, असं शास्त्र म्हणतंय. काय लेव्हलपर्यंत भक्ती करायची असते हो? काय लेव्हलपर्यंत दास? ऐकावं आपण हे सगळं. आणि गाढ झोपेत पण आचार्यांना मारायला घेऊन गेलेले आहेत. म्हणून त्या क्षणी ते तिकडे प्रगट झाले. शिष्य प्रगट झालाय तिथे. मगाशी आपण स्वामी प्रगट झाले दासासाठी असं पाहिलं आपण. इथे दास प्रगट झालाय स्वामीसाठी, रक्षणासाठी. किती कथा ऐकाव्यात आपण. म्हणजे इथे गोप्यक म्हणजे रक्षण. आपण रक्षण करायचं आहे आणि आपण छोट्या छोट्या प्रमाणात करतो. आम्ही आमच्या श्री गुरूंकडे जेव्हा जातो, तेव्हा त्यांचे पाय चेपून द्यायचा प्रयत्न करतो. त्यांना त्यांना खायला छान बनवून द्यायचा प्रयत्न करतो. त्यांना बसायला व्यवस्थित जागा आहे की एवढंच, एवढंच. रक्षणाचं आमचं एवढंच आहे. त्याच्यावरचं करताच येत नाही आपल्याला. माहीतच नसतात गोष्टी अशा करायच्या असतात त्या. ह्याच्यावरनं पण आपल्याला गोप्यक म्हणजे काय हे कळतं. त्याच्या पुढचं आहे चेटक. चेटक म्हणजे कुठेही पाठवण्यासारखा. निरोप्या असं आपण म्हणूया. आणि ते निरोप म्हणजे समर्थांचा चेटक कोण होता? तर दिवाकर स्वामी हे समर्थांचे चेटक होते. कारण सगळे निरोप जे पोहोचवायचे असतात ते महत्वाचे असतात. समर्थांसारख्या ब्रह्मज्ञानाने फक्त एका जागी बसून एकांतात साधना नाही केली. त्यांचा प्रपंच फक्त स्वतःचा त्यांनी स्वतःचा प्रपंच नाही केला, त्यांनी ब्रह्मांडाचा प्रपंच केलाय. त्यांनी व्यष्टी संसार नाही मांडला, त्यांनी समष्टी संसार मांडलाय. मग कामं किती केली असतील? मग इकडून तिकडे निरोप काय कमी पोहोचाय कामं कमी असतात का? आत्ताचे सद्गुरू आपण पाहिले किती प्रमाणात, किती मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. आम्ही आमच्या सद्गुरूंबद्दल जर बोललो, तर तिकडे शिवगडला प्रत्येक महिन्यात वेगवेगळी शिबिरं चालू आहेत. कामं नसतील का हो? मग तिकडे राहून जी कामं करता आहेत, जे इकडे-तिकडे निरोप पाठवतायत, असे जे सेवक आहेत, त्यांना काय म्हणायचं हे आपल्याला कळायला लागतं, की चेटक म्हणजे निरोप म्हणजे कोठेही त्याला पाठवता येतं, जा तू हे काम कर. असं जो करतो त्याला म्हणायचं चेटक. त्याच्या पुढचे किंकर. किंकर म्हणजे स्वामीसाठी काहीही जो करायला तयार होतो. काहीही. मग स्वतःच्या देहाचं बघतच नाही तो. आत्ताच एक 4-5 दिवसापूर्वी मला असं बोलू नयेत, पण आता बोलते आहे. 4-5 दिवसापूर्वी व्यासपीठावर बसून मान्य असतं काही बोललेलं. आयत्या वेळेला जो विषय आठवतो, तो तिथून येतो असं म्हणायचं. एका एकांचा मला फोन आला. परमपूज्य डॉक्टर काकांच्या त्या शिष्य आहेत. आणि त्यांनी 2012 मध्ये अनुग्रह घेतात. 2021 चालू आहे आता. आणि त्यांनी मला विचारलं, की काकांना कधी भेटायचंय? मला त्यांना जाऊन भेटायचंय. कारण मी 2-3 दिवसात पुढे जाणार होते मागच्या महिन्यामध्ये. तेव्हा मला त्याच्या आधी 2-4 दिवस फोन येऊन गेला, मी जायच्या अगोदर. आणि मग मी म्हटलं, की तुम्ही येऊ शकता. ते भेटतात आपल्याला असं मी म्हटलं. तर म्हणे, "हो, मला नक्की त्यांच्याबद्दल काही माहीत नाही." कारण 2012 नंतर मी त्यांना भेटलेलेच नाही. देहधारी सद्गुरू समोर असताना त्यांचा कसा उपयोग खरं म्हणजे आपण करून घ्यायचा असतो आपल्या जीवाने. पण एवढं सगळं असताना पण आपल्याला नाही हो बुद्धी हो तिथपर्यंत पोहोचायची. कारण काय असेल? तर माझा देह मला साथ देत नाही. घरचा प्रपंच आहे, नातवंड आहेत, माझा पायच दुखतो, माझा हातच दुखतो. हेच घेऊन आपण बसतो. आणि किंकर म्हणजे काहीही करण्यासाठी तयार. त्याच्यासाठी, त्या भगवंतासाठी त्याला आपण तयारच नसतो. आता लॉकडाऊनमध्ये मला आठवतंय, की परमपूज्य मंदाता यांचं पुण्यामध्ये प्रवचनं झाली. आता हे जे मी पुढे बोलणार आहे, हे बोलण्याचा अधिकार परमपूज्य मंदाताईंना. फक्त त्या प्रवचनातलं YouTubeवर अवेलेबल आहे ते प्रवचन. आपण ऐकू शकतो. त्या प्रवचनात त्यांनी आता लॉकडाऊनमध्ये जे सांगितलंय, तेच फक्त मी इथे बोलते आहे एवढंच. परमपूज्य मंदाताईंनी सांगितलं, स्वतःची देहाची काळजी करत बसणारा लॉकडाऊनमध्ये स्पेसिफिकली, जो कुठेही बाहेर घाबरत, त्याला जर का पंढरपूरला जायचं त्या साधकाला, त्या भक्ताला आणि कोरोनामुळे तो स्वतःच्या देहाला घाबरून घरी बसलेला आहे. त्याला मंदाताईंनी प्रवचनात सांगितलं, कारण त्यांचा तो अधिकार. ते असं म्हणतात त्या भक्ताला, "अरे निघ बाहेर. झाला कोरोना आणि मेलाच तरी चालेल. तिथे त्यांच्या पायात जाऊन मर, पण घरी घाबरून बसू नकोस." किंकर म्हणजे स्वतःच्या देहाचा काही स्वतःच उरतच नाही त्याचं काही. मागे पुढे पाहत नाही तो काही कर्म करताना सद्गुरूंसाठी. असा करणारा जो असतो त्याला म्हणायचं किंकर. आपल्याला कल्याण स्वामींची कथा माहितीये. म्हणजे गळू झाला आहे असं समर्थांनी दाखवलं आणि ते गळू कोणीतरी ओढून घेतला, चोखून घेतला, तरच म्हणे माझा पाय दुखायचा क कमी होईल. आणि बाकी सगळे शिष्य पळून गेले आणि कल्याण स्वामींनी येऊन फक्त गळू चोखलाय हो श्री गुरूंचा. आणि त्यांना काय चाखायला मिळतं? गोड आंब्याचा रस त्यांना चाखायला मिळालेला आहे. पण आपण असं काही करायला जातच नाही. मागे पुढेच पाहतो कष्ट करताना. आणि जर काही केलंच तिकडे जाऊन कर्म काही केलं, एखाद्या ठिकाणी झाडलोट केलं, तर लगेच फोटो काढतो तिथे. मी हे केलं असं जाऊन सांगतो. असा जो दास असतो तो किंकर नसतो.
म्हणून किंकर म्हणजे काय, कुठल्या प्रकारचा दास आहे हे आपल्याला कळतं. त्याच्या पुढचा अर्थ प्रेष्य. प्रेष्य म्हणजे गुलाम. आणि गुलाम म्हणजे माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये असं सांगून ठेवलेलं की अगर्वता करावा दास्य सकळ. हा दास कसा असावा, तर त्याच्या ठिकाणी गर्वच नसावा, तो गुलामच असतो. कबीर महाराज पण म्हणतात की मैं गुलाम तुम साहेब मेरे. मी गुलाम आहे, मला सांगा काय असेल ते काम, मी गुलाम. मग हा गुलाम जो असतो त्याला म्हणायचं प्रेष्य. त्याच्या पुढचं आहे नियोज्य. नियोज्य म्हणजे योजना करण्यासारखा. म्हणजे कोणतीही जर त्याच्याकडे कामगिरी सोपवली तर तो योग्य पद्धतीने ते काम करू शकतो. आणि कुठल्याही प्रकारचं काम बरं. म्हणजे समर्थांनी किती मठ बांधली असतील हो. आपल्या आयुष्यात एक देऊळ आपण घरा बाजूला बांधायचं ठरवलं समजा, बर का, तर ते किती लोक जमा करावी लागतील, त्याला किती परमिशन्स लागतील आणि काय 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 मनधरणी करावी लागतील लोकांची, एक देऊळ घराच्या बाजूला बांधायचं म्हटलं तर. आणि समर्थांनी जर 1100 मठ बांधली असतील तर काय पद्धतीने लोकांनी योजना केली असेल त्याचा विचार करा. म्हणजे कल्याण स्वामींचं परत पटकन नाव समोर येतं. म्हणजे हंडा भरून पाणी उचलून आणायचं काम पण त्यांनीच केलेलं आहे बघा. किती विरोधाची काम आहेत. हंडा उचलून, काय तो हंडा जर आपण पाहिलात तो कसा उचलला असेल त्यांनी काय माहिती. आज सज्जनगडावर आपल्याला ते दिसतं. समर्थांबद्दल जास्त बोललं जातंय बरं का, तेच बोलवून घेत आहेत. म्हणजे हंडा भरून उचलून पाणी आणायचं काम पण त्यांनीच केलं आणि दासबोधाचं शुद्धीकरण, शुद्ध दासबोध घ्यायचं काम पण त्यांनीच. मठाचे डोमगावचे मठाचे महंत पण कल्याण स्वामीच, गुरुपदावर पण कल्याण स्वामीच. म्हणजे कुठल्या कुठल्या पद्धतीची कामं त्यांनी केलेली आहेत बघा. योजना करण्यासारखा हा एक प्रकारचा शिष्य. त्याच्या पुढचं भुजिष्य. भुजिष्य अर्धा तास अजून पुढे आहे बरं का. आपण 1.25 तास घेत असतो आणि अजून अर्धा तास मला दिसतोय. म्हणजे पुढच्या श्लोकाकडे माझं लक्ष आणि इकडे याच्या पुढे जावत नाहीये. कारण असे विषय कधी घेणार हो आपण. आत्ता नाही घेतले आपण असे विषय, तर आपण कधी घेणार हे विषय आणि कधी बघणार या सगळ्या अर्थांकडे. आणि बघितलंच नाही तर आत्मसात कसे करता येतील ते सगळे गुण आपल्याला. एक अर्थ आहे भुजिष्य. आणि भुजिष्य म्हणजे स्वामींचं उच्चिष्ट खाणारा, म्हणजे स्वामींचं उष्ट खाणारा. याचा अर्थ काय, म्हणजे बघा, तो जो शिष्य असतो त्यांनी काय करावं खरं म्हणजे, की त्यांनी भिक्षेवर राहावं. मग त्या शिष्य तो काय करत असत तेव्हा, की त्यांनी त्यांनी बाहेर जावं, त्यांनी भिक्षा मागावी आणि ते भिक्षा भिक्षा गोळा करून आणल्यावर ती भिक्षा त्यांनी संपूर्णपणे स्वामींना द्यावी आणि स्वामीने ती ठेवून घ्यावी स्वतःसाठी. आणि त्याच्यामधली उरलेली जी भिक्षा असते त्यांनीच मागव शिष्यानेच आणलेली आहे, त्याच्यामधली उरलेली जी भिक्षा असते ती ते त्या शिष्याला देणार. आणि ती उरलेली जी त्यांनी दिलेली असते ती त्याच्यावर आपण संतुष्ट राहणं. आणि असा जो राहणारा जो आहे त्या शिष्याला, म्हणजे स्वामींचं उच्चिष्ट खातोय आपण, म्हणजे स्वामींनी दिलेलं आपण खातोय, त्याच्यावर तेवढ्यावर जो संतुष्ट राहतोय त्याला म्हणायचं भुजिष्य. हा एक अर्थ झाला. पण आपण बरेचसे अर्थ जे आहेत ते आपण पारमार्थिक अर्थ त्याचे समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. बघा समर्थांचा परत आपण आधार घेणार आहोत. आज आपल्याला समर्थ आधाराला आहेतच. समर्थांच्या चरित्रामध्ये असा उल्लेख आहे की एकदा कीर्तन करत असताना, समर्थांच्या कीर्तनाला किती लोक समोर असतील बघा तुम्ही. आणि काय समर्थांचा आवाज असेल, कसे असतील समर्थ, उभे राहून कसं समर्थ त्यांना माईक नाही लागत समर्थांना. समर्थ कीर्तन स्वतः खुद्द करत होते आणि एकदा कीर्तन करत असताना समर्थाने कीर्तनात असा उल्लेख केला की आम्ही रांधतो. बघा ऐका, लक्ष देऊन ऐका. समर्थ असं म्हणतात की आम्ही रांधतो, म्हणजे मी स्वयंपाक करतो. रांधणे स्वयंपाक बनवणे स्वतः. आम्ही रांधतो ते कल्याण सेवन करतो. आता कल्याण स्वामींबद्दल इकडे ते कीर्तनात सांगतायत सगळ्यांसमोर. एकतर बाकीच्या शिष्यांना रागच यायचा कल्याण स्वामींचा, लाड करण्यासारखेच होते, का प्रेम नसावं स्वामींचं त्याच्यावर, करतोच आहे कामगिरी तो तसे. पण इतर शिष्यांना काम न करता मात्र कल्याण स्वामींचा राग यायचा. आणि इथे कीर्तनामध्ये उभा राहून समर्थ सगळ्यांच्या समोर असं सांगतायत की आम्ही रांधतो ते कल्याण सेवन करतो. उलटीच गंगा म्हणजे म्हणजे इकडे गुरु काम करतायत आणि हा फक्त खायचं काम करतोय. आणि समर्थ सगळ्यांसमोर हे म्हणतायत बरं का कीर्तनात, की आम्ही रांधतो ते त्याचं सेवन कल्याण करतो आणि आम्हाला त्याचं उच्चिष्ट देतो. आणि ते दिल्यानंतर
कीर्तनात रंग चढतो असं समर्थांनी सगळ्यांसमोर कीर्तनात सांगितलं. आणि हे सगळं ऐकल्यानंतर इतर सगळ्या शिष्यांमध्ये चर्चा सुरू झाली. लोक मागे बोलायला लागले. आणि ते फक्त कल्याणांबद्दलच बोलत नाहीत की तू उष्ट खायला देतोस समर्थांना, उलटच चाललंय इकडे सगळं. तू कसं काय उष्ट खायला देतोस त्यांना? आणि लोक फक्त कल्याण स्वामींबद्दल बोलत नाही, तर लोक समर्थांबद्दल पण उलट बोलतात. प्रत्येक काळी सगळ्या पद्धतीचे लोक होतेच हो. समर्थांबद्दल असं बोलत होते लोक की हे असले कसले बुवा आहेत की आपल्या शिष्याचं उष्ट खातात. आणि हे सगळं जे बोलणं आहे इतर लोकांचं, हे समर्थांच्या कानावर पडत होतच. पण समर्थांना निंदा आणि स्तुती हे दोन्हीही समान असं होतं. आणि समर्थांचा असं बोलण्यामागचा भाव काय आहे तो इतरांना कळलाच नव्हता. कारण समर्थांना हे सांगायचं होतं की जेव्हा समर्थ म्हणतात की आम्ही रांगतो आणि त्याचं सेवन कल्याण करतो, याचा अर्थ असा, समर्थांना हे सांगायचं होतं की माझ्याकडनं जे वाङ्मय तयार होतंय, जे काही मी प्रवचनात सांगतोय, जे काही मला शिकवायचं आहे समोरच्याला, त्याचं सेवन तो करतो. म्हणजे माझ्याकडनं होणारं वाङ्मय तयार ते सगळं मुखतगत तो करतो आहे. त्याला सगळं ते योग्य पद्धतीने समजतं आहे. आणि जेव्हा कीर्तन करायला मी समोर उभा राहतो आणि तो समोर बसलेला असतो, एखादा एखादा मुद्दा मला आठवण करून द्यायचं, माझंच वाङ्मय मला आठवण करून द्यायचं काम तो करत असतो. म्हणजे त्याचं उष्ट मी खातो आहे, असं समर्थांना म्हणायचं. आणि आता उच्चिष्ट खाणं, आपल्या गुरूंचं उच्चिष्ट खाणं म्हणजे काय, याचा अर्थ इथे आपल्याला कळतोय. की आपल्या श्री गुरूंना जे आपल्याला शिकवायचं आहे, ते आपण त्याचं सेवन करणं, त्यांनी तयार केलेलं त्याचं सेवन आपण करणं. कारण त्याचं सेवन त्यांनी केलेलंच आहे. त्या ज्ञानाचं सेवन त्यांनी केलेलंच आहे आणि मग आपण त्याचं सेवन करणं म्हणजे खरं उच्चिष्ट खाणं असं आहे, असा अर्थ आपण इथून समजून घ्यायचा आहे. आणि असं खाणारा जो आहे, असा दास कोण आहे, तर तो भुजिष्य. आणि त्याचा पुढचा आहे परिचारक. हा सुंदर अर्थ आहे. परिचारक म्हणजे तो तो आज्ञेसाठी दारात तिष्ठत उभा आहे. म्हणजे श्री गुरूंना हाक मारावीच लागत नाही, अरे इथे ये रे, हे माझं काम कर रे, असं श्री गुरूंना हाकच मारावी लागत नाही. कारण तो तिथे उभाच असतो. मला सांगा मी काय काम करावं? आठवतात की नाही आपल्याला हनुमंत इथे पुढे? लक्ष्मण 14 वर्ष झोपला नाहीये. कधी काय श्रीरामाला लागेल काही सांगता येत नाही. तो जागाच आहे तिथे. म्हणजे रामाने आतमध्ये जरी झोपलं तरी दारात तिष्ठत उभा असे हनुमंत होतेच. या शिष्यांबद्दल आपण ऐकावं, म्हणजे काहीतरी तरी आपण यांच्याकडनं शिकू. दारात तिष्ठत आज्ञेसाठी उभा राहणं, असा कोण असेल तर परिचारक. आणि शेवटचा आता आपण 10 अर्थ पाहिले बरं का. आणि 10वा शब्द जो आहे तो आहे दास. आणि मग या दासाचा अर्थ काय? त्या लेखामध्ये काय लिहिलंय परमपूज्य डॉक्टर काकांनी? परमपूज्य डॉक्टर काका त्या लेखात असं लिहितात की वरील 10 गोष्टी ज्याच्याकडे आहेत त्याला म्हणायचं दास. आणि असा दास जो असतो त्याच्यासाठी समर्थाची या सेवका वक्रप आहे, असा सर्व भूमंडळी कोण. आता आपल्याला कुठेतरी दास म्हणजे काय याची व्याप्ती कळायला लागते. आता आपण थोडाच वेळ उरला तो पुढच्या श्लोकाकडे जाऊया. आणि पुढच्या श्लोकाकडे जास्त वेळ लागणार नाहीये, पण एका वेगळ्या पद्धतीने आपण पुढच्या श्लोकाकडे बघणार आहोत. 31वा पुढचा श्लोक. आपण काय करणार आहोत की पुढच्या श्लोकामध्ये समर्थांनी जे जे लिहिलेलं आहे, प्रत्येक चरणामध्ये जे सांगितलेलं आहे, त्या चरणाचा विचार करताना प्रमाण घ्यायचे प्रयत्न करणार आहोत. म्हणजे काय? समर्थांनी असं सांगितलं, त्याला काही प्रमाण आहे का? असं का म्हणतायत समर्थ? समर्थांनी कुठेतरी ते वाचलं गेलं पाहिजे की नाही, कोणीतरी ते त्यांच्या अगोदर म्हटलं गेलं पाहिजे की नाही. तर आपण वेगळ्या पद्धतीने पुढच्या श्लोकाकडे बघणार आहोत. तो श्लोक म्हणून दाखवते आधी. तो श्लोक आहे, महासंकटी सोडिले देव जेणे, प्रतापे बळे आगळा सर्व गुणे, जयाते स्मरे शैलजा शूलपाणी, नुपेक्षी कदा रामदासावी माने. हा पूर्ण श्लोक आहे. आणि म्हटलं होतं की प्रत्येक चरण बघताना आपण आधार घेणार आहोत की समर्थांनी हे असं का म्हटलंय, प्रमाण घेणार आहोत. आधारापेक्षा प्रमाण असं म्हणूया. कारण महासंकटी सोडिले देव जेणे, त्याच्यामध्ये समर्थांना हे सांगायचंय की हा राम जो आहे तो फक्त मनुष्यांनाच संकटातनं सोडवत नाहीये, तो देवांना पण संकटामधनं सोडवतो आहे. मग महासंकटी सोडिले देव जेणे असं जेव्हा समर्थ म्हणतात, तेव्हा कुठला आधार घेतलाय, कुठल्या प्रसंगाबद्दल समर्थ इकडे बोलतायत?
कारण युद्ध जे झालं रामाचं आणि रावणाचं, तेव्हा रावणाने सगळ्या देवांना बंदी केलं होतं. आणि जेव्हा प्रभू राम जिंकले तेव्हा त्यांनी सगळ्या देवांना जे रावणाने बंदी केलं होतं तेव्हा सोडवलं गेलं त्यांना. याच्याबद्दल समर्थच एका ठिकाणी असं म्हणतात, समर्थाच्या श्लोकासाठी समजून घेण्यासाठी पहिला आधार जो आपण घेतोय तो इतर एका कवितेमध्ये समर्थांनीच लिहिलेला आहे की कुठल्या देवतांना काय करायला लावलं होतं. आता आपल्याला एक दोनच रेफरन्सेस माहिती आहेत, म्हणजे निदान मला तरी मुख्य वाल्मिकी रामायणामध्ये असे उल्लेख आलेले नाहीयेत. सगळ्यात पहिलं डायरेक्ट असा उल्लेख आलेला नाही. मग समर्थांना आधार तो काय? समर्थ उगाच बोलतायत का? समर्थ खोटं बोलतायत का? एका काव्यामध्ये, समर्थांच्याच काव्यामध्ये वेगळ्याकडे कुठल्या देवतांना काय काय कामाला लावलं होतं त्याच्याबद्दल समर्थ असं म्हणतात की समीर लोटितो खडे. समीर म्हणजे वायू, वारा, त्याला काय काम दिलं होतं? खडे लोटण्याचं काम, झाडण्याचं काम, केर काढण्याचं काम. आपल्याला समजत्याचं समजून घेऊ आपण. झाडू काढण्याचं काम, लोटण्याचं काम हे समीर म्हणजे वायू देवतेला दिलं होतं. समीर लोटितो खडे, वरुण घालितो सडे. वरुणाने काय काम करायचं आहे? तर योग्य पद्धतीने पाऊस पडायचं काम करायचंय. वरुण घालितो सडे, मयंक सावली धरी. मयंक म्हणजे चंद्र. चंद्राने काम काय करायचंय? तर त्या लंकेवर सावली धरायचं काम करायचंय. मयंक सावली धरी, मळीण पावकू हरी. पावकू म्हणजे अग्नी. मळ काढायचं काम जर कोण करत असेल तर ते अग्नीने करायचं आहे. पुढे समर्थ म्हणतात विधी विधीस धाकतो. विधी म्हणजे ब्रह्मदेव. विधी विधीस धाकतो, सुरेंद्र बाग राखतो. सुरेंद्र म्हणजे इंद्र, त्याने काय काम करायचंय? तर बाग राखायचं काम करायचंय. सुरेंद्र बाग राखतो, करावयास निग्रहो, भूमंडळीस विग्रहो. पुढे समर्थ असं म्हणतात की अखंड चाकरी करी. हे सगळे देव त्याची चाकरी करतायत लंकेमध्ये. अखंड चाकरी करी सदा वरूची भादरी. वरू म्हणजे नर आणि वर. वर म्हणजे देव असं आपण, श्रेष्ठ नर त्यांना आपण वर म्हणतो. भादरी म्हणजे भेदरल्यासारखे घाबरलेले ते सगळे जे देव आहेत ते. अखंड चाकरी करी सदा वरूची भादरी. सटी आरंधळी दळी म्हणजे सटी काय करते? ते दळण दळायचं काम करते. सटी आरंधळी दळी, गणेश गाढवे वळी, बहु कठीण काळ हो. गणेशाला काय काम? तर गाढवे राखायचं काम आहे. बघा आनंद वन भुवनीमध्ये पण रासभे हा शब्द आलाय. समर्थांचंच काव्य आहे. त्याच्यामध्ये श्री गणेशाला काय काम होतं? गणपतीला काय काम होतं? तर गाढवे राखायचं काम होतं असं म्हटलं गेलंय. आता असं जेव्हा समर्थ म्हणतायत आणि आता जो उल्लेख केला की याचा डायरेक्ट उल्लेख वाल्मिकी रामायणात नाही, तर मग कुठल्या इतर रामायणामध्ये आपल्याला मिळतो? तर आपल्याला असं कळतं की समर्थांचं जे वाङ्मय आहे त्याच्यामध्ये बराच प्रभाव समर्थांवर एकनाथ महाराजांचा आहे. कारण एकनाथ महाराज आणि समर्थ यांचं नातं होतं हा उल्लेख झालाय आधी आपला. आणि माझं उरलेलं काम पुढे हा करणार आहे नारायण असं सांगितलं होतं एकनाथ महाराजांनी. आणि श्रेष्ठांची मुंज पण एकनाथ महाराजांनीच लावलेली आहे, कारण ते नात्यात होते एकमेकांच्या. आणि जेव्हा आपण भावार्थ रामायणाकडे जातो, भावार्थ रामायण जे एकनाथ महाराजांनी लिहिलेलं आहे, म्हणजे मूळ रामायण जे आहे वाल्मिकी रामायण ते 24,000 श्लोकांचं आहे. आणि नाथांचं रामायण इतकं सरस आहे, ते इतकं सुंदर आहे, ते 40,000 श्लोकांचं आहे. आणि त्या रामायणामध्ये आपल्याला आपण मुद्दाम जो आता उल्लेख केला या श्लोकाचं चिंतन करताना आपण काय करणार आहोत? तर प्रत्येक चरणाचे आधार प्रमाण घेत त्याचा अभ्यास करणार आहोत. उल्लेख केला तर हे महासंकटी सोडिले देव जेणे, या रामाने काय केलं? तर या देवतांना मोठ्या संकटामधनं सोडवलं. हा जर विचार असेल तर या देवांवर संकट कुठलं होतं ते आपल्याला कळलं पाहिजे की नाही. त्यासाठी आता आपण आधार घेत आहोत तो म्हणजे भावार्थ रामायणाचा. आमच्याकडे एक ग्रंथ आहे आणि एकाच ग्रंथामध्ये 2 खंड नाहीयेत त्याचे. 1800 पानं आहेत त्याची आणि अर्थ नाही त्याच्यामध्ये. एवढा मोठा ग्रंथ होतो आणि इतकं सुंदर उल्लेख, शोधा म्हणजे सापडेल असं होतं. शोधलं की सापडतच. आणि इतके सुंदर उल्लेख, माझा मोह आहे खरं म्हणजे हे सगळे घेणं. पण मगाशी जो उल्लेख केला की आत्ता नाही हा विचार केला तर कधी करायचा? महासंकटी सोडिले देव जेणे. देवांना काय संकट होतं ते आत्ता आपण नाही घेतलं तर कधी हो विचार करणार त्याचा? म्हणून आपण थोडस या चरणावर थांबणार आहोत आणि या सगळ्या देवतांना काय काय संकट होतं ते पाहणार आहोत.
आता जे वाचून दाखवणार आहेत श्लोक, 4-5 श्लोक आहेत फक्त. ते श्लोक भावार्थ रामायणामध्ये आहेत आणि ते एकनाथ महाराजांनी लिहिलेले आहेत. काय संकट होतं, कसं पकडून ठेवलं होतं या रावणाने, त्याच्याबद्दल एकनाथ महाराज असं लिहितायत की रावणाचे परिचारकपण, परिचारक असा एक आपण अर्थ पाहिला की नाही आता, सेवक, नोकर, हे आता आपण अर्थ पाहिला. आणि इकडे बरोबर तो आलाय बघा, म्हणजे आपल्याला अर्थ कळले की कसा उपयोग होतो बघा. वेगळीकडे आपण सगळीकडे एकदा आपल्याला कळलं की आपण ते वापरू शकतो, एकदा कळलं की. या श्लोकामध्ये एकनाथ महाराज असं म्हणतायत की रावणाचे परिचारकपण, बंदीपणे वोगळे जाणं, वोळगे जाणं. आणि वोळगणे म्हणजे सेवा करणं, म्हणजे चाकरी करणं. वोळगणे असा शब्द येतो आणि वोळगणे हा शब्द परत पुढे येणार आहे, म्हणून लक्षात ठेवा. आणि एकनाथ महाराजांच्या वाङ्मयामध्ये बऱ्याचदा समर्थांकडे पण वोळगणे हा शब्द येतो. बंदीपणे वोळगे जाणं म्हणजे बंदिस्त राहून त्यांनी सगळ्यांनी चाकरी केली त्याची, असं ते म्हणतायत. रावणाचे परिचारकपण, बंदीपणे वोळगे जाणं, विश्रांती नाही अर्धक्षण, नित्य वणवण शमेना. सामान्य माणसांबद्दल चाललेलं नाहीये हे. नित्य वणवण शमेना हे देवतांबद्दल चाललेलं आहे. म्हणजे त्यांनी किती त्रास दिला सगळ्या देवतांना याच्यावरनं कळतं. आणि आता एक देवतांबद्दल बघा, किती छान आपल्याला आधार मिळतो आणि आपल्याला कळतं हे सगळं. ते असं म्हणतात की वायू पिडला रावणे. वायुदेवाला मगाशी आपण बघितलं होतं की समीर लोटितो खडे, असं आपण पाहिलं होतं मगाशी. मग वायुदेवाला काय काम दिलंय, इकडे एकनाथ महाराज असं म्हणतात की वायू पिडला रावणे, मंद सुशीतळ अनुदिने. म्हणजे मंद मंद व्हायचं आणि तळातळाने व्हायचं, त्रास द्यायचा नाही माझ्या इकडच्या लोकांना, लंकेमधल्या लोकांना तुझ्या वाहण्याचा त्रास नाही, पण तू वाहिलं पण पाहिजेस अशा पद्धतीने. म्हणजे बघा काय दामटवतोय रावण इतर देवतांना. वायू पिढीला रावणे, मंद सुशीतळ अनुदिने, भोगी श्रम निवारणे, पुंजे झाडणे विषयांचे. म्हणजे जे सगळं पिंजरलेलं पसरलेलं असतं ते सगळे विषय ते झाडायचे हे काम कोणी करायचं, तर वायूने करायचं. पुढे कुबेर, वेगवेगळ्या देवतांबद्दल येणार आहे. आणि आपण जेव्हा असा विचार करू तेव्हा महासंकटी सोडिले देव जेणे, त्याचा अर्थ आपल्याला योग्य पद्धतीने कळणार आहे. पुढच्या श्लोकामध्ये कुबेराला काय केलं, कुबेराला काय त्रास दिला या देवतांना, तर कुबेर संपन्न निजधने. ते असं म्हणतात की तो स्वतः संपन्नच आहे, त्याच्याकडे स्वतःचं विमान, पुष्कर विमान वगैरे पण सगळं आहे. तो धनाची देवताच आहे कुबेर. कुबेर संपन्न निजधने, त्यासी दंडोनिया रावणे. हा त्याचा भाऊ पण आहे, सावत्र भाऊ, पण त्याला दंड दिलाय रावणाने. तयासी दंडोनिया रावणे, कामग विमान नेणे तेणे. म्हणजे नेआण करायचं जे विमान आहे इच्छित स्थळी, हे काम त्यांनी करायचं. म्हणजे त्याच्या विमानाने त्याला घेऊन जायचं आणि आणायचं हे काम कुबेराचं, असं लिहिलंय तिकडे. कामग विमाने नेणे तेणे, राखिले प्राण बंधुत्वे. प्राण काही घेतला नाही, प्राण राखिला, कारण तो त्याचा बंधू होता, पण कामाला मात्र लावलंय त्याला. पुढे असं सांगितलंय की देवगुरु बृहस्पती. बृहस्पती हे जे देव होते ते काय आहेत, ते खरं कोण आहेत, तर ते सगळ्या देवतांचे गुरु आहेत. आणि अशा बृहस्पतींना काय काम लावलंय रावणाने, तर मला सतत काहीतरी चांगलं ऐकव, सारखं सारखं प्रवचन करत राहा, सारखं सारखं मला युक्ती प्रयुक्ती मला तू समजवत राहा, सगळं सगळं शास्त्र मला समजवत राहा. कारण हा दशानन जो होता तो शास्त्र जाणणारा होता. जाणलं कसं, यांच्याकडनं शिकून घेतलं. त्याच्याबद्दल बृहस्पतींबद्दल असं लिहिलेलं आहे की देवगुरु बृहस्पती धरोनी आणिले लंकापती, उपन्यास नित्य करीती. उपन्यास म्हणजे प्रवचन, मला काहीतरी ऐकवत राहा, उपन्यास नित्य करीती, युक्ती प्रयुक्ती पर्याये. म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी सांगून वेगवेगळ्या युक्ती प्रयुक्तीने मला हे सगळं शास्त्र तू समजव, असं काम बृहस्पतीनं. त्याच्या पुढे आता मगाशी आपण पाहिलं की गाढवे राखायचं काम, म्हणजे गणेश गाढवे वळी. म्हणजे बुद्धीची देवता जी आहे, काय काम केलं बघा रावणाने, बुद्धीची देवता जी आहे त्यांनी गाढवांना, म्हणजे ज्यांना बुद्धी नाही अशांना राखायचं, अशांना सांभाळायचं. एका वेगळ्या पद्धतीने आपण याचा विचार करूया की तिथे राहणारे जे सगळे अज्ञानी जन होते, राक्षसच होते सगळे, असुर होते, त्यांना सांभाळायचं आणि त्यांच्या मनामध्ये इच्छित जे होतं त्यांच्या इच्छा पूर्ण करायचं काम. याचा अर्थच गाढवांना राखायचं काम, असं आपण समजून घ्यायचं. आणि हे जे आता आपण बोललो हा अर्थ जो लावला तो आपल्याला पुढच्या श्लोकांमधनं कळतोय बघा कसा. एकनाथ महाराजांनी असं असं लिहिलंय गणपतीबद्दल, गणेशाबद्दल की सकळ सिद्धीचा दाता, विघ्नहर रासबे राखता. रासबे म्हणजे गाढवे राखायचं काम. सकळ सिद्धींचा दाता, विघ्नहर रासबे राखता,
विषयाभिलाषाची या लाता बहु शोषिता शिरला. गाढवे खरं म्हणजे लाथा मारायचं काम करतात आणि या गाढवांना राखायचं काम तो करायचा. आणि ही गाढवं कुठली, तर विषयाभिलाषा म्हणजे विषयाची अभिलाषा ही त्यांची, हे त्यांच्या लाथा सोसायचं काम हे त्याला करावं लागलंय विघ्नहर्त्याला. पुढे असं ते म्हणतात की चिंतामणी मोरेश्वरा तुझं आणिले लंकापुरा माझ्या नगरींच्या समग्रा अपेक्षित वरा सिद्ध देई. रावणाने काय सांगितलं होतं गणपतीला, की माझ्या नगरामध्ये जे काही मागतील त्यांचं ते अपेक्षित जे त्यांचं मागणं असेल ते तू पूर्ण केलं पाहिजेस. आणि हे पूर्ण करणं म्हणजे गाढवांना राखणं, हा अर्थ आपल्याला हे वाचल्यावर कळतं. म्हणजे गणेशाला काय, तर गणेश गाढवे वळी, हे समर्थांनी जे सांगितलंय ते एकनाथ महाराजांच्या श्लोकांमध्ये कसं आलेलं आपल्याला दिसून येतं बघा. पुढे काळ आतुडला रावणासी, म्हणजे सापडला. काळ म्हणजे कोण, यमदेवता, यमदेव तो सापडला रावणासी. त्रिकाळे वोळंगत समयेसी, वोळंगताचा अर्थ आपण पाहिला मगाशी. चाकरी करणे, त्रिकाळ तीनही काळ या यमाने काय करायचंय, ते याची चाकरी करायची आहे. काळांतरीच्या कर्मासी अकाळेसी करीत असे, जे काळानुसार सगळं खरं म्हणजे होतं, हा सांगेल तो काळ, त्या काळी ते देवाने त्याचं ऐकायचं. असं यमदेवाला त्रास दिला. रावणे बंदी अग्निपूर्ण, नाही पूर्ण घेते सगळं, पण अग्नीला काय काम करायला लावलं, वरुणाला काय काम करायला लावलं, कामदेवाला काय काम करायला लावलं, असे सगळे श्लोक आहेत. आणि असं आपण जेव्हा सगळं वाचतो तेव्हा आपल्याला कळतं की महासंकटी सोडिले देव जेणे, जे सांगायचं आहे की या संकटात रामाने केवढं मोठं काम केलं. कारण त्याच्या पुढचं चरण आहे की प्रतापे बळे आगळा पूर्ण गुणे, याचे गुण काय आहेत. की दुसरं चरण, प्रतापे बळे आगळा सर्व गुणे, हा कसा गुणवान आहे की तो देवतांना एवढ्या कोणाला नाही काय करता आलं ते काम. जोपर्यंत आपण हे त्रास काय झाले देवतांना हे जाणून घेत नाही तोपर्यंत त्याचा प्रताप कसा कळणार. आणि त्याचे प्रताप काय आपल्याला माहित आहेत का, माहित नाहीत का. म्हणजे कठोर कर्तव्यनिष्ठ असा तो होताच. दशरथाने सांगितलं निघ बाहेर, तर लगेच निघाला. कर्तव्यनिष्ठता तो सांभाळतोच आहे. त्याचे गुण किती बोलावे तो. आणि तो जेव्हा मातेला भेटला, कौसल्या मातेला भेटला, तेव्हा कौसल्या माता म्हणते की मला पण तू बरोबर घेऊन चल. तेव्हा तो आईला एका पत्नीचा धर्म काय आहे तो समजवणारा कसा गुणी आहे तो पुत्र. पुढे वशिष्ठांनी जेव्हा भरत त्यांना आणायला आला त्या पर्वतावर, तेव्हा वशिष्ठांनी स्वतः सांगितलं की तुला यायचं तर तू परत निघतो, जेव्हा तुला परत राज्य देतोय तर ते स्वीकार. म्हणजे इकडे जे गुरु होते त्यांना पण तो सांगतोय. म्हणजे कर्तव्यनिष्ठ कसं आहे हे आपल्याला त्याच्या गुणांवरनं दिसतच आहे. शिवाय त्याच्याकडे असामान्य नेतृत्व होतं हे पण आपल्याला ठिकठिकाणी दिसतंय. त्याचा प्रताप, आता विषय आला प्रताप, असे गुण त्याच्याकडे. म्हणजे दंडकारण्यामध्ये 14,000 राक्षसांना त्यांनी एकट्याने मारलेलं आपल्याला समोर दिसतंय. आणि परत तेव्हा तो तिकडे देव नाही आहे, त्याला ते जमतंय, त्याला ते येतंय. त्याने एकट्याने मनुष्य रूपात ते आपल्याला करून दाखवलेलं आहे आणि ते शक्य असतं. आपण सामर्थ्य संपूर्णपणे आपलं वापरतच नसतो. आणि असं जेव्हा ऐकतो तेव्हा आपल्याला कळतं की आपलं सामर्थ्य वाढवलं की हे सगळं शक्य आहे आपल्याला करणं. आणि त्याचे वेगवेगळ्या पद्धतीचे गुण आपल्याला दिसतातच आहेत. आणि अजून एक आपण समजून घेऊया, एक 5-10 मिनिटं मला पुढे दिसत आहेत घड्याळामध्ये, की रामायणाची सुरुवातच जी आहे, वाल्मिकी रामायणाबद्दल बोलते बरं का आता, भावार्थ रामायणाबद्दल नाही बोलत आहे. वाल्मिकी रामायणाची सुरुवातच जी झालेली आहे, ते नारद मुनी जेव्हा समोर आले वाल्मिकींच्या, त्यांचे गुरु आहेत ते, मंत्र दिलाय कारण वाल्मिकींना. वाल्याला मंत्र कोणी दिला, नाम कोणी दिलं, आणि नाम देणारे सद्गुरू असतात. म्हणून तिकडे जेव्हा नारद मुनी त्यांच्या समोर आले तेव्हा हे वाल्मिकी जे होते ते उदास बसले होते. आणि त्याचं कारण काय असं विचारलं गुरूंनी, म्हणजे नारद मुनीने. तेव्हा ते असं म्हणतात की मी एका प्रश्नाचं उत्तर शोधतो आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर मला मिळत नाही आहे, म्हणून मी असा आहे. आणि तो प्रश्न काय होता, त्या प्रश्नावरनं वाल्मिकी रामायणाची सुरुवात आहे बरं का. की ते असं म्हणतायत की को को तस्मिन सांप्रत लोके गुणवान कश्च वीर्यवान. मी असं शोधतोय की को तस्मिन, की कोण असं आहे जो सांप्रत, सांप्रत म्हणजे आत्ता, आत्ता प्रेझेंट वेळे ठिकाणी, सांप्रत लोके गुणवान कश्च वीर्यवान, कोण गुणवान आहे,
तो वीर्यवान पण आहे, धर्मज्ञश्च कृतज्ञश्च सत्य वाक्यो दृढव्रत. हे मोठे मोठे गुण झाले बरं का. म्हणून एक लगेच आपण म्हणून टाकलं, पण धर्मज्ञश्च किंवा काय कृतज्ञश्च किंवा सत्यवाक्यो दृढव्रत असं कोण आहे? असं या भूतलावर बघा साधा श्लोक दिसतो आहे, पण त्याच्यामध्ये मेखा असतात. म्हणजे जे श्लोक असतात त्याच्यामध्ये आता हा जो प्रश्न विचारला वाल्मिकींनी नारद मुनींना, त्याच्यामध्ये 2 मेखा आहेत. त्याच्यामध्ये एक म्हणजे सांप्रत म्हणजे आत्ता या काळी, प्रेझेंट काळी असं. कारण जेव्हा आपण मोठे मोठे गुण अशा जेव्हा विचार करायला लागतो, तेव्हा आधी होऊन गेलेले लोक, पूर्वी लोक असे होते असं म्हणतो. आणि दुसरी मेक अशी आहे की लोके, कारण मोठमोठ्या गोष्टींबद्दल जेव्हा बोललं जातं तेव्हा आपण देवतांविषयीच बोलतो. लोकांमध्ये म्हणजे मनुष्यांमध्ये हे सगळे गुण एकत्र आहेत. असा कोण आहे याचं उत्तर मला मिळत नाही आहे, म्हणून मी असा आहे. आणि त्याच्या प्रश्नाचं उत्तर लगेच नारद मुनीने असं दिलेलं आहे की इक्ष्वाकु वंशो प्रभवो रामो नाम जने श्रुतः नियमात्मा महावीर्यो द्युतिमान धृतिमान वशी. म्हणजे हे सगळे गुण त्याच्याकडे आहेच आहेत, या रामाकडे, जो इक्ष्वाकू वंशामध्ये जन्माला आलेला आहे. आणि त्याच्यामधले पुढचे बरेच श्लोक असे आहेत जे नारद मुनीने त्यांना सांगितले की तू जे म्हणतो आहेस ते गुण तर त्याच्याकडे आहेतच आहेत, पण त्याच्यापेक्षा इतर जास्त गुण पण आहेत, अशा अर्थाने उत्तर दिलेलं आहे. त्याच्या गुणांचा उल्लेख झाला. आता आपण आधाराला जो श्लोक घेतलेला आहे तो श्लोक आहे प्रतापे बळे आगळा सर्व गुणे. इतका गुणवान असा जर कोणी असेल तर तो राम आहे. हे आपण या सगळ्या रेफरन्सेस जे आधाराला आपण घेतलेले श्लोक आहेत किंवा आधाराला ग्रंथ घेतलेत, आपण आज वेगवेगळ्या ग्रंथांकडे गेलो, त्याच्यावरनं आपल्याला कळतं की समर्थ जे बोलता आहेत त्याला प्रमाण आहे. किंवा तिसरं चरण जे आहे ते आहे जया ते स्मरे शैलजा शूलपाणी. म्हणजे पार्वती आणि शूलपाणी म्हणजे त्रिशूलधारी, हातात पाणी म्हणजे हातामध्ये कायम त्रिशूल धरणारे असे भगवान शंकर जे आहेत, ते दोघ जण पण याचंच स्मरण करतात. आणि याच्यासाठी पण आपण प्रमाण बघूया, वेळ कमी दिसते आहे मला, म्हणून जास्त त्याच्याबद्दल न बोलता आपण आता तुलसीदासांचं रामायण जे आहे त्याचा आधार घेऊया. पण तुलसीदासांच्या रामायणामध्ये तुलसीदास असं लिहित आहेत की ते संपूर्ण रामायण जे आहे ते कोणी कोणाला सांगितलं, वेगवेगळे वक्ते आणि वेगवेगळे श्रोते आहेत. त्याच्यामधलं एक प्रमुख वक्ते जे आहेत रामकथेचे ते आहेत स्वतः भगवान शंकर. आणि श्रोता कोण आहे तर माता माता पार्वती. म्हणजे शंकर सांगतायत रामकथा आणि ऐकतय पार्वती माता, म्हणजे त्या निमित्ताने त्यांचं स्मरण होतंय की नाही. आणि त्याच्यामध्ये तुलसीदास असं लिहितायत की भगवान शंकर असं तिला म्हणतात की हे गिरिजे ऐक, गिरिजे सुनहू बिसद यह कथा. म्हणजे मी आता विशद करतो ही कथा. गिरिजा सुन बिसद यह कथा मैं सम काही मोरी मती जथा. माझ्या मतीला जशी कळली जी कथा ती मी तुला सांगितली किंवा सांगतोय. रामचरित शतकोटी अपारा. शतकोटीच काय, ती अपार आहे असं भगवान शंकर म्हणतात. रामचरित शतकोटी अपारा श्रुती शारदा न बरमई पारा. वर्णन शारदा आणि श्रुती पण त्याचं करू शकणार नाहीत. आणि अशा अर्थाने सगळी ती कथा भगवान शंकरांनी माता पार्वतीला सांगितली. आणि पुढे असं ते म्हणतायत की राम अनंत अनंत गुणांनी. कसा आहे तो राम, तर त्याचे गुण अनंत आहेत. जन्म कर्म अनंत नामानी, वेगवेगळी नाव आहेत त्याला. जलसिकर महिरज गणी जाही, म्हणजे पाण्याचे थेंब किंवा रजाचे कण, पृथ्वीवर रज जे आहेत दगड, ते एक वेळ मोजू शकू, पण रघुपती चरित न बरनी सिराही. शाहीने त्याचे गुण आपण लिहू शकणार नाही असं भगवान कोण कोण बोलतंय हे महत्वाचं आहे, असं भगवान शंकर म्हणतात. आणि ती सगळी कथा ऐकून झाल्यानंतर माता पार्वती असं म्हणतीये की धन्य धन्य मे धन्य पुरारी. म्हणजे त्रिपुरारी, मी हे सगळं ऐकून धन्य झाले. धन्य धन्य मे धन्य पुरारी सुनेऊ रामगुण भवभय हारी. माझं भवाचं भय जे होतं ते त्याचं गुण ऐकून हरण झालेलं आहे. पुढे असं माता म्हणते की हरिचरित्र मानस तुम गावा सुनई मे नाथ अमित सुख पावा. अमित, जे सुख कधी संपू शकणार नाही असं सुख ते ऐकून मला मिळतं आहे. आणि असं हा पुढचा श्लोक जो आहे
की जया ते स्मरे शैलजा शूल पाणी. अशा अर्थाने आपण हा दुसरा श्लोक पण पूर्ण करतोय. बघा, पहिल्या श्लोकामध्ये आपण दासाचे सगळे अर्थ पाहिले आणि त्या दासाचे अर्थ आपण का पाहिले? कारण समर्थाची या सेवक का वक्र पाहे, असं जेव्हा एखादा दास म्हणणार आहे, तेव्हा तो कुठल्याही प्रसंगाने तयार होणारा दास नाहीये. त्याचं संपूर्ण आयुष्य त्या रामकार्यासाठी त्याने वाहिलेलं आहे. त्याच्यासाठी तो श्लोक आहे हे आपण समजून घेण्यासाठी तो विचार आपण तिथे केला. आणि हा पुढचा श्लोक जेव्हा आपण बघितला, की महासंकटी सोडले देव जेणे, आपण आधार घेतला. प्रतापे बळे आगळा सर्व गुणे, म्हणजे पहिल्यासाठी आपण भावार्थ रामायणाचा आधार घेतला. प्रतापे बळे आगळा सर्व गुणे हे पाहण्यासाठी आपण वाल्मिकी रामायणाचा आधार घेतला. आणि जया ते स्मरे शैलजा शूल पाणी साठी आपण तुलसीदासांचं जे रामायण आहे, रामचरित मानस, त्याचा आधार घेतला. आणि अशा अर्थाने आपण दोनही श्लोकांचं चिंतन पूर्ण केलेलं आहे. आता मात्र इकडे थांबते आणि पुढच्या वेळेला जो अगदी सुरुवातीला उल्लेख केला, की वेगवेगळ्या पद्धतीने पुढचा जो श्लोक आहे, की अहल्या शिळे राघवे मुक्त केली, ती आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने साधन शिकवणार आहे. तर ते ऐकण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढच्या वेळेला भेटूया. आता मात्र इकडेच थांबते. इति शम. जय जय रघुवीर समर्थ. शांती मंत्र घेते शेवटचा. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्छते पूर्णस्य पूर्णमायाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.